चालेल. चला सगळ्यांना शुभ सकाळ. शुभ सकाळ, शुभ सकाळ. डॉक्टर अमृता मॅडमनी काल थोडस केलेलं आहे मनोगत व्यक्त, पण त्यांचं नेटवर्क गेलेलं आहे, त्यामुळे त्यांचा तो पाठ मी हे पण नाही केलेला, युट्यूबवर नाही टाकला अजून. तर आपलं जे आपलं मनोगतसाठी आपण संधी देतोय तुम्हाला काही व्यक्त होण्याची, तर त्याच्यात मला असं अपेक्षित आहे की तुमच्याबद्दल जे काही प्लस पॉइंट आहेत, एज्युकेशन म्हणा, जॉब म्हणा, किंवा आपल्याला मैत्रिणी पण जोडल्या गेल्या पाहिजेत, आध्यात्मिक मैत्रिणी म्हणता येईल, की आपल्या काही शंका आहेत, आपल्याला काही कळलेलं नाहीये, किंवा एकमेकींचं विचारून प्रगती करायची आहे, तर अशा दृष्टीने उपयोग होईल असं तुम्ही सांगितलं पाहिजे. हॉबीज काही महत्वाच्या त्याही सांगितल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही जे काही इफोर्ट्स घेतले डिसेंबरच्या कार्यक्रमा साठी, काही घेतलेत तुम्ही, काही सेवा दिलेली आहे, विहंगमसाठी सेवा दिली, इतर सेवा दिली, तर डॉक्टर अमृता मॅडम नेहमीच देत असतात. तर मी मॅडमना म्हणेल की आधी तुम्ही बोला, आणि नंतर तुम्ही 2-3 दिवस काय सेवा दिली हेही आम्हाला कळलं, तर आम्हालाही काही मोटिवेशन मिळेल. तर त्या दृष्टीने तुम्ही तेही काय काय केलं सांगावं. तर मी तुम्हाला स्पॉटलाइट देते, तुम्ही सुरू करू शकता मॅडम. हा बोला मॅडम. इंट्रोडक्शन पासूनच चालू करू ना. माझं नाव अमृता जोशी, मी पुण्यातूनच आहे. मी प्रॉपर कोल्हापूरची आहे. पण शिक्षणानिमित्त आणि जॉब निमित्त पुण्यात आले आणि लग्न म्हणजे नवरा पण पुण्यात असल्यामुळे पुण्यात सेटल झाले. तर मी 2022 साली आपल्या विहंगम प्लॅटफॉर्मला कनेक्ट झाले होते, जेव्हा सगळ्यात पहिला शिवसर्वोदय शास्त्र हा ऑनलाईन घेतला होता. तेव्हा त्याच्यानंतर मी दुसऱ्या एका संस्थेशी कनेक्टेड झाले, त्यामुळे मध्ये गॅप पडला आणि मी पुन्हा मागच्या वर्षीच्या एप्रिल पासून जॉईन झाले. तर माझं बॅकग्राऊंड असं आहे की मी माझं बीटेक आणि एमटेक बायोटेक्नॉलॉजीमध्ये केलं. त्याच्यानंतर पीएचडी केली, तीही मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये केली, जे आपल्या शरीरातले डीएनए जीन्स याच्याशी रिलेटेड तो अभ्यास होता. ऍक्च्युली बॅकग्राऊंड असं होतं की घरी कोणीच या फील्डमधलं किंवा आजूबाजूच्या ओळखीमधलं कोणीच या फील्डमध्ये नव्हतं. पण आठवीला वगैरे असताना आई पुस्तकाचं वाचन खूप करते, मॅगझिन वगैरे. तर सुट्टीच्या दिवसात माझ्या आईने मला एक मॅगझिन वाचायला दिलं होतं आणि त्याच्यात असं होतं की बायोटेक्नॉलॉजी बद्दल थोडीफार माहिती होती. तर तेव्हा असं होतं की सगळं इंजिनियर आणि डॉक्टर व्हायचं असं सगळं आजूबाजूचा माहोल होता, की कोण म्हणायचं की मला इंजिनियर किंवा त्यांचे आई वडील किंवा येणारे नातेवाईक वगैरे त्यांच्या घरी इंजिनियर डॉक्टर या संबंधी बोलणं व्हायचं. पण माझं असं होतं की नाही, सगळं माहिती असलं पाहिजे, ऑलराऊंडर असलं पाहिजे असं तेव्हापासून वाटायचं. मग ध्यानीमनी असं काही नव्हतं, पण ते जेव्हा मॅगझिन हातात आलं, वाचलं गेलं माझ्याकडनं, तेव्हा कुठं ना कुठं त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फिक्स झालं. मी खूप मनापासून वाचलं होतं, ते माहिती नाही त्याच्या आधी पण मी वाचलेले सुट्टीत काही लेख यायचे. आई माझी काय करायची की माझ्यासाठी आवश्यक असलेले जे काही असायचे लेख, ते कात्रणासारखे किंवा तो पेपरचा पान असायचा, ते मी जिथं झोपते त्या गादीखाली ठेवायचे आणि सांगायचे की तुझ्यासाठी ठेवले, ते वाच म्हणून. आणि जसं मी वाचायचे ते, आणि ते मॅगझिन पण तिनं तसंच एकदा दिलं होतं. पण ते बाकीच्या वाचले मी बरेच लेख वगैरे, पण त्या मॅगझिन मधला तो बायोटेक्नॉलॉजीचा जो काही लेख मी वाचला होता, तो माझ्या सबकॉन्शियस मध्ये खूप फिक्स झाला होता. आणि तेव्हा मी डिसाईड केलं होतं की मला यामध्येच करायचंय करिअर, किंवा मला हे शिकायचंय की ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग पण आहे आणि मेडिकल फील्डचं पण बॅकग्राऊंड आहे, जे की आपण म्हणू की मेडिकलमध्ये पण ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्याच्यासाठी पण जो काही बेस लागतो तो या टेक्नॉलॉजीमध्ये आहे, हे मला त्यामध्ये कळालं होतं. मग झालं, मी वाचलं. त्याच्यानंतर फ्लोनुसार आपलं पुढचं जसं संसार याच्या किंवा शिक्षणाच्या गोष्टी चालू होत्या तसं चालू झाल्या आणि मी विसरून गेले ते. 10वी झाली. 10वी झाल्यानंतर बहीण माझी, मला मोठी बहीण आहे, तीही आता आपल्या विंगमच्या प्लॅटफॉर्मला कनेक्ट झाली आहे, जॉईन झाली आहे. तर ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी. ती म्हणजे 11वी 12वी केलं, तर तिचे क्लासेस कॉलेज हे बघून मला वाटत होतं की इतकं सफरिंग किंवा इतकं स्ट्रगल मला तर नाही करायचंय. म्हणजे एवढं स्ट्रगल करून जर शेवटी पुन्हा आपण त्याच मार्गात किंवा तिथंच जाणार असू, तर मला एवढं स्ट्रगल करायचं नाही. म्हणून मी तेव्हा डिसाईड केलं होतं की मला 11वी 12वी करायचीच नाहीये. मग ऑप्शन काय होता? डिप्लोमाच्या ऑप्शनला मार्क्स चांगले होते 10वीला, पण डिप्लोमाला ऑटोनॉमस कॉलेजला किंवा घराजवळ पाहिजे असं
मिळालं तर चांगल्याच कॉलेजला पाहिजे असं होतं. तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला मला माझी इच्छा होती की मिळावं म्हणून. शेवटच्या राऊंड पर्यंत असं चाललं होतं की बाहेरचे जे 11वी 12वीचे कॉलेजचे ऍडमिशन होते ते संपत आलेले, आणि घरी असं होतं की तुला तिथं नाही मिळालं तर तुझं वर्ष वाया जाईल. पण माझं फिक्स होतं की माझं वर्ष वाया गेलं तर चालेल, मी घरी बसलं तरी चालेल, पण मला कॉलेजला जायचंच नाही, 11वी 12वी करायचंच नाही. आणि शेवटच्या राऊंड पर्यंत खूप म्हणजे स्ट्रेस जो म्हणतो ना, आई माझ्यापेक्षा जास्त आई वडिलांना, आईपेक्षा पण वडिलांना जास्त होता की एवढे मार्क्स मिळाले तरी ही म्हणजे हट्ट धरून बसले की नाही करायचं, असं सगळं चालू होतं. आणि शेवटच्या राऊंडला मला मिळालं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ऍडमिशन. आणि जी ब्रांच होती त्याचं नाव शुगर मॅन्युफॅक्चरिंग होतं, ज्याच्यामध्ये मेकॅनिकल आणि केमिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस होता. ज्याच्यामध्ये मला कल्पनाच नव्हती की बायोटेकशी तिथं काही संबंध आहे. आणि तोपर्यंत मी विसरून गेलेले. डिप्लोमा झालं, डिप्लोमा झाल्यानंतर शेवटचं जेव्हा वर्ष असतं तेव्हा इंजिनिअरिंग म्हणजे जसं इंडस्ट्रीमध्ये 6 महिन्याचं शुगर इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप होती. आणि ते सगळं झाल्यानंतर तोपर्यंतही मला माहित नव्हतं की मी काय करणार. आणि असंच एकदा माझ्या जोडींसोबत डिस्कशन झालं, आणि अजून एक जण सर होते मुधोळकर सर नावाचे. त्यांनी सांगितलं की बायोटेक थ्रू इंजिनिअरिंगला जायचं असेल, सॉरी, शुगर मॅन्युफॅक्चरिंग थ्रू इंजिनिअरिंगला जायचं असेल तर एकतर केमिकलला जावं लागेल. आणि केमिकलला गेल्यानंतर मुलींना तिथं थोडा स्कोप कमी आहे, कारण केमिकलचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर होतो, त्यामुळे जॉबच्या दृष्टीने थोडं अवघड आहे. तर एन्व्हायरमेंट म्हणून एक ब्रांच आहे, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आणि बायोटेक्नॉलॉजी. पण आपल्या ब्रांचमधनं आतापर्यंत कॉलेज चालू झाल्यापासून केमिकल सोडून कुठल्याच ब्रांचला कोणी गेलं नाही. तर तेव्हा मी पहिली विद्यार्थिनी होते की आमच्या शुगर मॅन्युफॅक्चरिंगच्या डिपार्टमेंटमध्ये बायोटेक्नॉलॉजी सिलेक्ट करणारी. आणि मग मी इंजिनिअरिंगला बायोटेक्नॉलॉजीला घेतलं. त्याच्यानंतर आपोआप वाटा मिळत गेल्या. मला पण कळलं नाही की कसं माझं जे काही डेस्टिनी म्हणतो किंवा जो काही सोल प्लॅन आहे तो कसा मला तिथपर्यंत पोहोचून म्हणजे पोहोचवलं त्यानं. आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झालं. परत एमटेकला माझ्याच एका मॅडमनी प्रोत्साहन दिलं, म्हणणं म्हणजे त्यांनी माझ्या घरच्यांना सांगितलं की मुलींचं एकदा कसं होतं की लग्न झालं की मग तो फ्लो तुटतो. तर बीटेक नंतर जॉब करण्याऐवजी मास्टर्स करून पुढं केलेलं बेटर आहे. म्हणून मग त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की मास्टर्स करू दे याच कॉलेजमध्ये. म्हणून मी तिथेच ऍडमिशन घेतलं. मास्टर्सचा जो प्रोजेक्ट होता तोही मला बाकीच्यांसारखा कॉमन नव्हता करायचा, म्हणून मी इंडस्ट्रीमध्ये केला. तोही पुण्यात येऊन तिथल्या इंडस्ट्रीमध्ये केला. आणि ज्या इंडस्ट्रीमध्ये केला त्या ज्या इंडस्ट्रीच्या हेड होत्या त्या खूप प्युअर हार्टेड सायंटिस्ट होत्या, कोर सायंटिस्ट असं म्हणू शकतो. त्यांनी मला पीएचडी साठी प्रोत्साहन दिलं आणि खूप मदत केली. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पीएचडीला ऍडमिशन घेतलं. आणि मग पुन्हा लग्नाचा प्रश्न म्हणजे घरी असं होतं की तुला जे शिकायचं ते शिक, पण आता लग्न करायची गरज आहे असं. तर मग माझी अट होते की कोणाबरोबरही लग्न करेन तर मी सांगेन की मला आधी पीएचडीचं फोकस करायचं आणि मग जे काही असेल ते. तर म्हणजे तो जो डिवाइन प्लॅन म्हणतो ना त्याप्रमाणे माझ्या सगळ्या अटी मान्य होत गेल्या आपोआप, कसं मला माहिती नाही. आणि घरचं बॅकग्राऊंड थोडंसं मेल डॉमिनेटिंग म्हणू शकतो आपण, तसं होतं. त्यामुळे लहानपणापासून मी ते बघत आले होते की आई नोकरी करत असतानाही जे म्हणजे लेडीजना थोडंसं प्रेशराईज केलं जातं किंवा सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत, तर ते मी लहानपणापासून बघत आले होते. तर माझ्या मनात एकच फिक्स होतं की माझं जे काही सासर असेल ते मला फ्रीडम असलेलं हवंय, जिथे म्हणजे लेडीज आणि जेंट्स असं कुठेही दुखाभाव न करता सेम लेवलला असावं असं. आणि ते मिळालं. तर ते झाल्यानंतर ना मी तोपर्यंत धार्मिक म्हणू शकतो आपण, कर्मकांडासारख्या गोष्टी की घरी लहानपणापासून स्तोत्र म्हणणं, श्लोक म्हणणं, म्हणजे एकदम तिसरी चौथीला असल्यापासून आजीनं सवय लावली होती की संध्याकाळी दिवे लागणीला स्तोत्र वगैरे म्हणायचं, हे सगळं म्हणत होते. आणि पण ते कर्मकांड किंवा धार्मिक म्हणू शकतो. किंवा श्रावण महिन्यात पुराण पोथी वाचणं, ज्ञानेश्वरी वाचणं, दासबोध वाचणं. आणि 6वी 7वीला असताना आमच्या ट्युशन मध्ये एक मुलगा होता, त्याने माझ्या बहिणीला सांगितलं होतं की दासबोधाचं निरूपण असतं, बैठक म्हटलं जातं त्याला, नानासाहेब धर्माधिकाऱ्यांची. तर तिथे ते श्रीपाद वल्लभांचं होतं. तर तिथे छान असतं, घराजवळचा ये म्हणून. आणि ती जायला लागली, मग तिनेही मला सांगितलं, मी पण जायला लागले. आणि ती जर्नी चालू झाली. तर तिथे असं होतं की आपण म्हणतो ध्यानासाठीची बैठक म्हणजे कंटिन्युअस बसणं वगैरे, हे 3 तास बसावं लागायचं, श्लोक असायचे, हे सगळ्या गोष्टी तिथून चालू झाल्या. पण हे कर्मकांड म्हणू आपण, धार्मिक म्हणून हे चालू झालं. त्याच्यानंतर ना लग्न होईपर्यंत मी तेच करत होते, दासबोध वाचणं, सद्गुरुचरित्र, जप. जप म्हणजे किती, रोज सकाळी एक माळ, संध्याकाळी एक माळ, हे सगळं चालू होतं. या स्टेप बाय स्टेप म्हणजे अध्यात्मात पण प्रगती होताना स्टेप्स असतात, हे मला आत्ता मागं वळून बघताना कळते. तर हेच सगळं झालं. त्याच्यानंतर ना आता लग्न झाल्यानंतर एखादं वर्ष झालं असेल, 1-2 वर्षानंतर माझं ते डिस्कनेक्ट झालं. श्रीपासी म्हणजे
अराउंड 14 ते 15 वर्ष मी श्रीपाद वल्लभांचं ते दासबोध वाचन, सद्गुरु चरित्राचं म्हणजे वाचन आणि हे सगळं करत होते कंटिन्युअसली विदाऊट ब्रेक. म्हणजे सकाळी 1 तास, रात्री 1 तास, असं ते साधना म्हणू शकतो आपण, ती होत होती आणि ती आपोआप करून घेतली जायची. म्हणजे ते नाही झालं की काहीतरी चुकलं असं वाटायचं. आणि त्याच्यानंतर ना मग असाच एक लोकल ग्रुप होता जिथे ध्यान, म्हणजे मी जॉब करत असताना टर्निंग पॉईंट, जसं मॅडमनी त्यांचं सांगितलं ना, जॉबमध्ये त्या इतक्या एक्सलंट लेवलला होत्या, पण तरीही त्यांना खूप जास्ती गोष्टींना फेस करायला लागलं. आणि तो त्यांचा टर्निंग पॉईंट होता की या स्पिरिच्युअलिटीकडे किंवा विहंगमचं जे निर्माण होणं होतं किंवा सुदर्शन पिरॅमिडचं निर्माण होणं होतं आपल्या सगळ्यांसाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी. तसं माझ्या आयुष्यातला पण टर्निंग पॉईंट म्हणजे माझ्या जॉबमध्ये, मी R&D डिपार्टमेंटला होते. माझी पहिली कंपनी खूप बेस्ट होती जिथे मी 3 वर्ष काम केलं विदाऊट म्हणजे एक्सपेक्टेशन म्हणतो ना आपण, पैशाचे काहीच एक्सपेक्टेशन नव्हते. आणि ते कामच मला इतकं आवडायचं की मला रात्रंदिवस करायला सांगितलं आणि मी रात्रंदिवसही केलं. तरी काही वाटायचं नाही, खूप आनंदाने केलं, पॅशन म्हणतो आपण तसं. त्याच्यानंतर ना PhDच्या कामानिमित्त आणि ती कंपनी चेंज करावी लागली मला. आणि ती कंपनी मी चेंज केली. चेंज केल्यानंतर दुसऱ्या कंपनीमध्ये आले तेव्हा कोविडचा पिरियड होता तेव्हा. आणि तेव्हा सेम की माझ्या आवडीचं काम आहे तर विदाऊट एक्सपेक्टेशन मी करायची. तिथे R&D डिपार्टमेंटमध्ये होते. पण तिथं त्या कोविडच्या काळात बघितलं गेलं की म्हणजे ती हृदयात किंवा आतमध्ये जी यातना होतात ना त्या तिथे खूप मी अनुभवल्या. आणि त्याबरोबरच जे कॉर्पोरेट लाईफ मधलं पॉलिटिक्स असतं तेही अनुभवलं गेलं. ते आधीही होतं पण इतकं नव्हतं जे इथं दुसऱ्या कंपनीत अनुभवलं गेलं. आणि तेव्हा मला असा एका प्रसंगाला सामोरं जायला लागलं की अ, आपल्या बाजूने आपण पूर्ण दिलंय, आपलं 1000% दिलंय, पण कुठल्या तरी एखाद्या फालतू रिझनमुळं काहीतरी पॉलिटिक्स झाल्या आणि तिथे आपल्याला त्यांनी म्हणजे काहीही चूक नसताना म्हणू शकतो आपण की ते सफर करायला लागलं. आणि तेव्हा डिसाईड केलं की मला आता नाही करायचा हा जॉब. आणि मी तेव्हा तो जॉब म्हणजे तेव्हा पण 1-2 महिने खूप सफर म्हणू शकतो की लोक बाहेर दारात लाईन लावून थांबलेत जीवात म्हणजे जीव वाचवण्यासाठी. आणि आतमध्ये अशी सिच्युएशन चालू आहे की पैशांसाठी. आणि ते इतक्या जवळून बघितलं, इतक्या जवळून बघितलं. प्लस जेव्हा रिसर्च फील्डमध्ये आम्ही एखाद्या औषधाचा किंवा वॅक्सिनचं प्रिपरेशन करतो किंवा टेस्टिंग करतो तेव्हा त्याचं मॅन्युप्युलेशन होत असताना त्याच्या यातना वेगळ्याच होत्या, कारण ते कळत होतं की हे चुकीचं चाललंय काहीतरी. आणि याचा परिणाम अख्ख्या माणसाला म्हणजे आपल्याला जनावराचा जरी मृत्यू झाला तरी वाईट वाटतं, पण जेव्हा माणसाच्या जीवावर येतात त्याचं तर दुःख म्हणा, पाप म्हणा, जे काही आहे ते तर अजून खूप महाभयानक होतं. आणि ते खूप जवळनं बघितलं घेतलं. आणि आणि मला आतून वाटलं की आपण एका चुकीच्या कामामध्ये हातभार लावतोय. आणि त्या क्षणाला ठरवलं की बस, मला हे काम, मला पैसे नाही मिळाले तर चालेल, माझं करिअर नाही झालं तर चालेल, मला इथं जॉब सोडायचा आहे. डिसाईड झालं. तो मला वाटतं की कोविड मधल्या गणपतीचा काळ होता आणि तेव्हा मी तो जॉब म्हणजे कोविड मला झाला नव्हता. तिथेही खूप सारे एक्सपिरियन्स असे आले की अ, जवळच्या सगळ्यांना कोविड व्हायचा माझ्यासोबत काम करणाऱ्यांना. ते 15-15 दिवस सुट्टीवर जायचे. मी विदाऊट मास्क जरी काम केलं तरी मला कधीच झालं नाही. आणि त्याच्यानंतर ना त्यावेळी जेव्हा डिसाईड झालं तेव्हा नेमकं ते गणपतीच्या काळात मी सांगितलं की मला कोविड झालं, मी येऊ शकत नाही. कारण मला काहीतरी सांगून ते क्विट करायचं होतं. म्हणून मी मेल टाकला की मी येऊ शकत नाही म्हणून. आणि 15 दिवस वगैरे झाल्यावर मी सांगितलं की मला घरातले आता अलाउड करत नाहीये जॉबला जॉईन होण्यासाठी म्हणून. आणि तशा पद्धतीने मी तो जॉब सोडला. तिथे खूप साऱ्या जवळून गोष्टी बघितल्या की पैशांसाठी म्हणा किंवा हे मॅट्रिक्स किती भयानक आहे. आणि हे शोधण्यासाठी म्हणजे हे का चाललंय हे माझ्या आतमध्ये खूप खूप मला ट्रिगर करत होतं की का माणसं इतकी लेवलला किंवा एवढ्या खालच्या थराला जातात. झोप लागायची नाही रात्रभर. आणि माझ्या आई ऑलरेडी एका ग्रुपला मेडिटेशन करत होती. तिने सांगितलं तू जॉईन होत तिथे आणि बघ तुला कसं वाटतंय. बहीण पण जॉईन झाली होती तिथे आणि आम्ही तिघी ते करायचो ध्यान. तिथे केल्यानंतर थोडस स्टेबल झालं किंवा थोडस मी नॉर्मल झाले की झोप लागत नव्हती वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर ना कंटिन्युअस ध्यानाला जोडले गेले आणि तेव्हा विहंगमचा ग्रुप आहे तिथं मी विहंगम कम्युनिटीला जोडले गेले. आणि तेव्हा शिवसर्वोदय शास्त्राचाच पहिला जो काही ऑनलाईन मॅडम सगळ्यात पहिला घेतला होता तिथे मी जॉईन झाले होते. आणि आश्चर्य म्हणजे ते नाडी बदलायचं जे होतं ना, इन्स्टंट होता रिझल्ट तो. म्हणजे माझ्यासाठी मॅजिक होतं ते एकदम. आणि मी एकदम असं हुरळून म्हणजे आता खूप म्हणजे त्याचं महत्व कळतंय की सांगायचं नाहीये ते कोणाला, पण तेव्हा कळलं नव्हतं. आणि म्हणजे असं पण मॅडमच्याकडनं पण असं काही आलेलं होतं म्हणा किंवा तेवढा अवेअरनेस नव्हता. आणि मी एकदम असं हुरळून जाऊन मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, "हे बघ उजव्या साईडला झोपलं ना, आपली डावी नाकपुडी चालू होते."
आणि इतकं मॅजिक होतं ते की माझा नवरा खूप लॉजिकल आहे. तो अजिबात असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि त्यानं जेव्हा करून बघितलं, इव्हन मेडिटेशनला पण तो विश्वास ठेवायचा नाही. आणि जेव्हा ते करून बघितलं तेव्हा तो म्हटलं अरे खरंच असं होतं. आणि तो म्हटलं की कुठं तुला हे शिकवलं काय? मग तेव्हा मी सांगितलं की आपलं विहंगमला मी असं असं मॅडम आहेत आणि त्या शिकवतात ते शिवसर्वोदय शास्त्र वगैरे. तो म्हटलं चांगलं आहे कर मग तू. आणि मग मी तो क्लास केला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा मग PSSM सोबत ऑलरेडी कनेक्टेड होते, पण तेवढं म्हणजे विहंगमला पण होते. आणि मग PSSM मध्ये थोडंसं इन्व्हॉल्वमेंट झाली म्हणा किंवा तिथे सेवेचे भाग मिळायला लागले. पत्री सरांसोबत भेट झाली. जेव्हा पहिला विहंगमचा आपला बुधपौर्णिमेचा कार्यक्रम होता तेव्हा तिथे यायचं ठरवलं होतं मी. कारण तिथे अवनी मा येणार होत्या ज्यांच्यामुळं मला ध्यान किंवा विशुद्ध बोलणं जे म्हणतो ना आपण प्लॅटफॉर्मवर, ते त्यांच्यामुळं मी शिकले किंवा त्यांच्यामुळं मला प्रोत्साहन मिळालं. तर मला त्यांना पण भेटायचं होतं आणि पिरॅमिड म्हणजे काय आहे आणि तोही पुण्यात आहे हे मला यायचं होतं भेटायला तिथे. पण नेमकं त्याच वेळी अचानकपणे मला बेंगलोरच्या पिरॅमिडला जायची संधी मिळाली, पत्री सरांना भेटायची. म्हणून मी ठरवलं की आता आपल्याला पुण्याजवळ आहे तर आपण परत कधीतरी जाऊ. म्हणून मी तिकडे गेले आणि तिथं गेले तर सगळ्यात पहिला भाग मला सेवेचाच मिळाला. तोही तिथेही असं होतं की महाराष्ट्रातनं मी एकटीच होत्या त्या महाराष्ट्रातनं जी सेवेसाठी नाव दिलं होतं. ते तिथं गेल्यानंतर सगळ्या गोष्टी कळाल्या होत्या. आणि सेवा म्हणजे हे सोल प्लॅन जो म्हणतो ना तो आधीच ठरलेला असतो हे आता मागं वळून बघताना कळतंय, खूपदा कळतंय असं की मी काहीच ठरवलं नव्हतं मला सेवा वगैरे हे सगळं काहीच नव्हतं. पण फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये होते. माझे काका वारकरी संप्रदायात असल्यामुळे ते वर्षातून एकदा वारी घेऊन जायचे. आजूबाजूच्या 10-12 गावातल्या लोकांना गोळा करून ते ट्रक करून घेऊन जायचे आणि त्यांच्या जेवणापासून राहण्याची सोय सगळं सगळं ते करायचे, मॅनेज करायचे सगळं. पैसे घेणं देणं किती राहिले काय सगळं करायचे ते एकटे. तर ते कुठंतरी होतं जीन्स मध्ये म्हणू शकतो. माझे पंजोबा पण तसेच होते ते पूर्ण गावाचे. तर त्याच्यानंतर असं कोणी आमच्या जनरेशन मध्ये दिसलं नाही. पण त्याच्यानंतर मला आत्ता जेव्हा हे ध्यानात जोडले गेले तेव्हा हे सेवेबद्दल खूप आत्म वाटायला लागलं. आणि पहिली सेवा मी तिथं पिरॅमिड व्हॅलीमध्ये दिली. ध्यान करायला म्हणून गेले होते पण सेवेचा भाग मिळाला. पूर्ण 4 दिवस सेवा करता आली. तिथून आल्यानंतर ना पुन्हा मी ध्यानाला एवढी जास्त कनेक्ट झाले, एवढी जास्त कनेक्ट झाले की असं वाटतं की एकही दिवस ध्यान चुकलं तरी काहीतरी चुकलं असं होतं. आणि त्याच्यानंतर ना पुन्हा आता मी एप्रिल 2024च्या मध्ये पुन्हा विहंगमला म्हणतो ना की काहीतरी एखादं मूल यात्रेत हरवतं आणि मग नंतर त्याला जेव्हा स्वतःची आई सापडते तेव्हा जी काही घट्ट त्याच्यासोबत ऋणानुबंध निर्माण होतात तशा टाईपचं काहीतरी माझं विहंगम बरोबर झालं असं मला आता जाणवतंय. तर मग मी एप्रिलमध्ये परत जॉईन झाले तेव्हा मानवी चेतनेच्या पलीकडचा कार्यक्रम मॅडम स्वतः घेत होत्या. तो संपत आला होता आणि Ra Part 1 चालू होता. आणि तो Ra Part 1 मी इतक्या आत्मीयतेनं ऐकत होते कारण त्याच्यातला एक आणि एक शब्द माझ्यासाठी किंवा माझ्यासोबत खूप रेझोनेट होत होता. आणि माझ्या प्रश्नांची उत्तर त्यातनं खूप सारी मिळत जात होती. रोज काही ना काहीतरी मला त्यातनं मिळत जायचं. आणि ते कनेक्शन एवढं स्ट्रॉंग झालं की नाही काहीतरी आहे याच्यात. मग ते वाढत गेलं. आणि मग मी राचा प्रत्येक पार्ट म्हणजे एक आणि एक पार्ट एक आणि एक शब्द परत परत ऐकून ऐकून म्हणजे लाईव्ह तर करत होते प्लस युट्यूबवरचं असं ऐकून ऐकून त्याच्या नोट्स वगैरे डेट वाईज सगळ्या नोट्स काढून त्यातनं मी पुन्हा माझं मनन चिंतन केल्यावर कळलं की हे माझ्यासाठी होतं. आणि तो राचा जो पाठ केला तो एप्रिलमध्ये मला वाटतं की 11 एप्रिल म्हणजे मी डेट पण लिहिलेल्या आहेत त्या 11 एप्रिल ते 21 एप्रिल काहीतरी तो पहिला पाठ होता. आणि मग 25 मे ते 10 जून दुसरा पाठ मॅडमनी घेतला होता. तर एप्रिलमध्ये माझं ते कनेक्शन खूप स्ट्रॉंग झालं. त्याच्यानंतर म्हणतो ना एक पुश करायला लागतं तसं मला ही इथली आपल्या या विहंगमच्या ग्रुपची एनर्जी पुश केलं त्या एनर्जी. कारण त्याच्या आधी मी 3 वर्ष सलग PSSM बरोबर ध्यान करत होते. पण तेवढी एनर्जी किंवा तो पुश जो म्हणतो ना तो मला मिळाला नव्हता. जेव्हा मी एप्रिलला इथं पुन्हा स्ट्रॉंगली कनेक्ट झाले तेव्हा एक पुश मिळाला तो. आणि एप्रिलमध्ये मी हा कार्यक्रम केला. त्याच्यानंतर ध्यान तर आपलं पहाटेचं करतच होते. आणि मे मध्ये 1 मे पासून 21 मे पर्यंत असंच PSSM मध्ये एक सेशन घेतला होता रात्रीचा. आणि तेव्हा समोरून अपॉर्च्युनिटी आली की ग्रॅटिट्यूड कृतज्ञतेसाठी मराठीमध्ये तुम्ही मॅडम घ्या म्हणून तुम्ही खूप चांगलं सांगता. मग मी होय नाही करत मग 1 तारखेला चालू केलं. आणि 1 मे ते 21 मे मी पहाटे 4 ते 5 कृतज्ञतेवरती सेशन घेतला. जवळजवळ 50 ते 60 लोक असायचे न चुकता. आणि ते इतक्या आत्मीयतेनं करायचे की मग त्यांच्यासाठी मला वाटायचं की अरे म्हणजे ते इतक्या म्हणजे मी जॉईन व्हायच्या आधी ते येऊन थांबायचे आणि मी नाही आले तर फोन करायचे. त्यांच्या काय शंका वगैरे असेल तर ग्रुपवर टाकायचे. इतक्या तळमळीनं ते करायचे. मग आपोआप आतून वाटायचं की गरज आहे लोकांना की या गोष्टीची आणि त्यातून त्यांना काहीतरी फायदा होतोय काहीतरी मिळतंय.
तर आपण केलं पाहिजे. म्हणून ती कृतज्ञतेचं कंटिन्यू केलं. 21 दिवस केल्यावर पुन्हा होतं की अजून घ्या, अजून घ्या. पण त्यांना सांगितलं की आता डिपेंडन्सी नाही पाहिजे ना आपली, आपलं आपण तयार व्हायला पाहिजे. तर तुम्ही तुमचं तुम्ही लिहायला चालू करा, नाही झालं तर मी करते. असं करत तो ग्रॅटिट्यूडचा सेशन मला इथं राचा जो काही भाग केला विहंगमध्ये, तेव्हा जी काय आपल्या ग्रुपची एनर्जी मिळाली किंवा पहाटेच्या ध्यानात जी काही ग्रुपची एनर्जी मिळाली, त्यामुळं हे चालू झालं. मग मी ग्रॅटिट्यूडचा जेव्हा भाग घेतला PSSM वरती किंवा PMC महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्म वरती, त्याच्यानंतर ना माझ्या आयुष्यात असे काही मिरॅकल्स घडायला लागले, सेवेसाठी म्हणा किंवा समाज कामासाठी, किंवा तो जो काही लाईफ पर्पज म्हणतो आपण, तो ट्रॅक चालू झाला असं मला आता मागं वळून बघताना वाटतं. आणि त्या मे महिन्यानंतर जून मध्ये आपल्याकडं म्हणजे मी स्वतःहूनच मॅडमना म्हटलं की मी PSSM मध्ये पण DNA सेशन घेतला होता, कारण माझं बॅकग्राऊंड ते होतं, तर आपल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊ का? मॅडमनी म्हणजे एका सेकंदाचाही वेळ न घेता त्या म्हटल्या की हो नक्की घ्या तुम्ही. म्हणजे तेव्हा पण मला असं झालं की कसं काय मॅडमनी लगेच मला परवानगी दिली असं. कारण आता आपण बघतो मॅडम, कारण एनर्जीचा खूप इम्पॅक्ट होतो. जरी आपण म्हटलं ना की कसं काय असं एवढं स्ट्रिक्ट राहतात, तर ते मॅडमना माहित असून पण त्यांनी मला इमिजिएट म्हटलं की हो तुम्ही घ्या. तर तेव्हा मी 5 जून ते 10 जूनच्या दरम्यान DNAचं सेशन आपल्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदा घेतला. आणि तो घेतल्यानंतर जी काही एनर्जीची जी काही ऊर्जा मिळाली, ती अनस्टॉपेबल जे म्हणतो, कोणीच थांबवू शकणार नाही अशी ती ऊर्जा मिळाली. आणि ती अजूनही म्हणजे वाढतच चालली. ते आता तुम्ही पण बघत असाल, मॅडमचं तर मला त्यासाठी खूप जास्ती मदत मिळते आणि त्यांची ऊर्जाही मला मिळते. तर त्यामुळे हे शक्य झालं. आणि त्या एप्रिल पासून मी संकल्पाचं तर मॅडमकडनं ऐकत होते, संकल्प पण लिहित होते. आणि एक मिराकल असं घडलं, मी ऑनलाईन सगळ्यात पहिला शिवसर्वोदय केला होता. आणि मी 29 एप्रिलला, म्हणजे माझ्या डायरीमध्ये नोंद आहे त्याची, 29 एप्रिलला मी असंच वाक्य लिहिलं होतं की मला हा शिवसर्वोदयचा जो काही क्लास आहे ना, तो ऑफलाईन करायचा आहे आणि तोही सुदर्शन पिरॅमिडमध्ये करायचा आहे, असं मी नुसतं लिहिलं होतं तिथं. आणि असं खूप काही म्हणजे म्हणतो ना आपण की खूप दिवसांपासून लिहितोय असं का नाही, एकदाच ते वाक्य लिहिलं होतं. पण लिहिल्यानंतर हे एप्रिलमध्ये लिहिलं आणि मॅडमनी जूनमध्ये अनाऊन्स केलं की आपल्याला 21 जुलैचा जो काही गुरुपौर्णिमेची पौर्णिमा जी आहे, तेव्हा पिरॅमिडमध्ये हा शिवसर्वोदयचा भाग 1 घेणार आहे. भाग 1 पण नंतर ठरलं, शिवसर्वोदय घेणार आहे हे ठरलं. आणि मला एवढं आश्चर्य वाटलं, म्हटलं हे हे कसं काय शक्य आहे की मी, आणि हे लिहिलेलं पण म्हणजे जेव्हा मॅडमने अनाऊन्स केलं तेव्हा मला आठवलं की मी हे कुठंतरी लिहिलंय. आणि मी माझी पानं शोधायला लागले डायरेक्टली की मी हे कुठंतरी लिहिलंय. आणि हे जेव्हा बघितलं तर मला आश्चर्य वाटलं की मी ते वाक्य लिहिलेलं म्हणजे आत्ताही आहे, मी त्याला स्टार मार्क केलंय. त्याच्या खाली वरती लिहिलेलं होतं, त्याला कुठेही काही नाही केलं, पण त्या वाक्याला मी स्टार मार्क केलेलं आणि लिहिलेलं. आणि ते मॅडमनी लगेच जूनमध्ये अनाऊन्स केलं. आणि त्याच्यानंतर ना तर बऱ्याचदा असं आमचं होतं की माझ्या मनात येतंय ते मॅडम बोलून जातात, त्यांना जे वाटतंय ते मला लगेच इथे कळतंय, असं चालू आहे ते ऊर्जेचे काम होते. आणि तो एक मिराकल माझ्या इथून म्हणजे या आपल्या व्यंगमच्या प्लॅटफॉर्मवरती चालू झाला. त्याच्यानंतर जेव्हा मी एप्रिल पासून जॉईन झाले, मी म्हटलं आपल्या ग्रुपच्या आणि मॅडमच्या ऊर्जेने मला एक पुश मिळाला, एक धक्का मिळाला म्हणू शकतो आपण की चांगल्या पद्धतीचा या आध्यात्मिक प्रवासामध्ये. आणि तो चालू झाल्यानंतर मिराकल्स, ग्रॅटिट्यूडचा सेशन मी कधी म्हणजे कल्पना पण केली नव्हती की मी कधी घेईन. तो आपोआप आपोआप झाला, म्हणजे कुठेच काही प्लॅनिंग नव्हतं. त्याच्यानंतर DNAचा सेशन घेतला. त्याच्यानंतर जूनमध्ये मला क्रियायोगाची, म्हणजे त्याच्या आधी 1 महिनाभर त्याला नाव द्यावं लागतं, क्रियायोगाची दीक्षा मला मिळाली. मी बऱ्याच वर्षांपासून आहे या जर्नीमध्ये, पण मग आधी का नाही झालं हा पण प्रश्न माझा होता. आणि त्याची उत्तर मला मिळायला लागलेत आता, जसं जसं मी विहंगमला मॅडमना कनेक्ट झाले ना. फक्त आपलीच ऊर्जा नाही, आपल्याला दुसऱ्यानी कोणीतरी हात धरून पुढे न्यायची पण गरज असते. तर ते काम माझ्या आयुष्यात मॅडमनी खूप मोठ्या प्रमाणावर केलंय आणि अजूनही करत आहेत. तर त्यांचा खूप मोठा वाटा आहे माझ्या या आध्यात्मिक जर्नीमध्ये, मला सक्सेस मिळण्याचा म्हणा किंवा पुढं मी जाते तसा. त्यांनी खूप म्हणजे त्यांच्याकडनं मला दिलंय. तर तिथे मला क्रियायोगाची दीक्षा मिळाली. आणि त्याच्यानंतर पण असं झालं की सुरुवातीचे आपण काही गोष्टी शिकल्या की मॅडम आत्ता पण सांगतात, ते शिकल्यावर सोडून द्यायचं नाही, ऍटलीस्ट सुरुवातीचे काही दिवस आपण स्वतः आपले एफर्ट्स देऊन ते केलं पाहिजे. तर ते क्रियायोगाची दीक्षा घेतल्यानंतर पण मी पहिले थोडे दिवस केले, नव्याचे 9 दिवस असं म्हणतो ना, त्याची साधना, प्रत्येक दीक्षेला साधना असते. जर ती साधना केली तरच त्या दीक्षेचा उपयोग असेल, तर ती दीक्षा घेऊन पण काही उपयोग नसतो. तर पहिले थोडे दिवस केली साधना आणि नंतर ब्रेक झाला. ध्यान करत होते पण ती साधना होत नव्हती. मग जुलैमध्ये जेव्हा आपलं हे डॉक्टर नेरुदांचा इंटरव्ह्यू घ्यायचं मॅडमना सांगितलं, ते एक मला वाटतं 7-8 दिवसाचं मी सेशन घेतलं होतं.
जस्ट आपल्या गुरुपौर्णिमेच्या आधी, म्हणजे शिवसर्वोदय भाग होण्याच्या जस्ट आधी. ते पण असंच वाटलं की पहिल्यापासून ट्रू स्टोरी किंवा सत्यकथा याबद्दल वाचायला आवडायचं. पुस्तकं पण मी शक्यतो तशीच सिलेक्ट करायची आणि तशीच वाचायची. तर तेव्हा ते डॉक्टर नेरुदा जेव्हा कळालं, तेव्हा मॅडमना म्हटलं की कुठल्याच प्लॅटफॉर्मवरती ते नाही आहे मराठीमध्ये, तर आपण घेऊयात का आपल्या सगळ्यांना. मॅडम तेव्हा पण म्हटल्या की हो घेऊयात म्हणून. आणि मग ते घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर ना कळालं जेव्हा की आपण दुसऱ्यांना देतो ना, तेव्हा आपण कल्पना पण करू शकत नाही एवढं आपल्याला एवढ्या पटीनं मिळायला लागतं. म्हणजे मी हे पैशाच्या किंवा संपत्तीच्या रूपात अजिबात नाही म्हणत, कारण आता अशी सिच्युएशन आली ना की ते काहीच नाहीये, नगण्यच आहे. म्हणजे त्याचा विचार पण करवत नाही असं होतं एकदा, की आपण मागच्या म्हणजे हे एवढे वर्ष आयुष्यातले घालवले ना, की पैसे, करिअर, घर, गाडी, दागिने, हे जे काय आहे किंवा नाते संबंध म्हणा किंवा जे काय, त्याच्यामध्ये आपण इतकी ऊर्जा आणि इतकं काही आपल्याला ज्या ॲबिलिटी होत्या, सिद्धी म्हणू शकतो होत्या, त्या इतक्या वाया घालवल्यात असं वाटतंय आता विचार करताना. की त्या आपोआप ते बाय प्रोडक्ट आहे. जेव्हा आपण सेवा द्यायला चालू करतो किंवा दुसऱ्यांसाठी करायला लागतो ना, तर ह्या गोष्टी बाय प्रोडक्ट सारख्या आपोआप व्हायला लागतात. म्हणजे आश्चर्य वाटेल, नातेसंबंध पण जेव्हा मी हे ग्रॅटिट्यूड घेतलं ना, त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधीही बऱ्याचदा मी जेव्हा ही सेवा द्यायला गेले ध्यानाचे वगैरे, तर माझे नातेसंबंध आधी काही खूप चांगले होते असं अजिबात नव्हतं. ते आपोआप व्हायला लागले. म्हणजे मला पण कळायला लागलं की कळत नव्हतं की हे एवढं मिरॅकल्स कसे काय घडू शकतात, किंवा आपण जे टेलिपॅथी म्हणतो हे तेव्हापासूनच घडायला लागलं होतं, पण ते कळत नव्हतं त्याला टेलिपॅथी म्हणतात ते. आणि हे आपोआप जसं सेवा द्यायला किंवा दुसऱ्यासाठी करायला चालू झालं ना, हे आपोआप सगळं व्हायला लागलं. म्हणजे पैशांची जॉब करत असताना पण पैसे कमी पडायचे, आणि आता जॉब करत नसतानाही पैसे कमी पडत नाहीत. म्हणजे आपोआप गरजा पण कमी झाल्या. आणि वेगळंच काहीतरी, वेगळ्याच दुनियेत आहे असं वाटतं एक एकदा, की बाहेर ग्रुपमध्ये जेव्हा जातो ना, समारंभांमध्ये, लग्नामध्ये, नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये, तेव्हा वाटतं की आपण कुठल्या तरी दुसऱ्या दुनियेत आहे आणि ही लोक कुठल्या तरी दुसऱ्या दुनियेत आहेत. म्हणजे तेव्हा खूप प्राऊड फील होतं की आपली एनर्जी आपण किती योग्य पद्धतीनं उपयोग करतोय त्याचा. आणि हे फक्त आणि फक्त ह्याचा जो काही अवेअरनेस आहे ना, विहंगम मध्ये आल्यानंतर मला जास्त मिळाला अवेअरनेस. तो अवेअरनेस येण्यासाठी पण जेव्हा हे मी 2 कार्यक्रम घेतले आणि विहंगमला पहिल्यांदा सुदर्शन पिरामिड मध्ये भेट दिली, 21 जुलै 2024 गुरुपौर्णिमा होती आणि शिवसर्वोदयचा भाग 1 होता. तेव्हा मॅडमनी मला, म्हणजे मी म्हणजे स्वतः कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की मला त्या बदल्यात काही मिळेल. काही बदल्याच्या ह्याच्यात मी केलंच नव्हतं, ते पहिली गोष्ट. आणि तिथं गेल्यानंतर मॅडमनी मला पिरामिड गिफ्ट दिला, ते तरी म्हणजे मला बोलायला शब्दच नव्हते. आणि जेव्हा एखादी गोष्ट न एक्सपेक्टेशन ठेवता जेव्हा मिळते ना, त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. आणि तो आनंद एवढा होता. आणि मॅडमने तो कॉपरचा पिरामिड गिफ्ट म्हणून दिला. मी कार्यक्रम घेतला म्हणून सर्टिफिकेट तर दिलंच, प्लस अजून एक हँगिंगचा होता. मग मॅडमना म्हटलं, मॅडम बाकीच्यांना द्या. तर मॅडम म्हटलं, नाही तुम्ही हा घ्या, कारण की मी काहीतरी देते, ते काहीतरी त्याच्या मागे माझा हेतू म्हणा किंवा इंटेन्शन असतं. आणि तुम्ही हे घरी घेऊन गेल्यानंतर मला सांगा काही बदल होतात काय. आणि तेव्हा त्या शिवसर्वोदयाच्या भागामध्ये असं मॅडमनी सांगितलं होतं की 24/7 आपण अवेअरनेसमध्ये असायला पाहिजे. आणि मिरॅकल्स हे सांगते की खरंच तो पिरॅमिड, म्हणजे कॉपरचा पिरॅमिड, तर मी तो वापरून ध्यान करते. आणि तो पिरॅमिड मी, माझ्याकडे जे काही क्रिस्टल आहेत, एक लेम्युरियन क्रिस्टल आहे आणि आता क्रिस्टलचे ब्रेसलेट मी अमृता मॅडमनी शिबिराच्या वेळी घेतले होते त्यांच्याकडनं मी. तर ते क्रिस्टल्स इतर वेळी तो मी पिरॅमिड त्या क्रिस्टल्स वरती ठेवते रात्रभर किंवा बाकीच्या वेळी. आणि ध्यानाच्या वेळी मी तो पिरॅमिड वापरते. आणि तो पिरॅमिड माझ्या इथं टेबलवरच असतो. आणि माझ्या हॉलमधली जिथं तो असतो ना, ती एनर्जीच काही वेगळी आहे. आणि तो हँगिंग पिरॅमिड मी बरोबर एंट्री जिथं होते माझ्या घराची, तिथे तो अडकवलाय. आणि म्हणजे मलाच आश्चर्य वाटतंय, तेव्हा मॅडमनी 24/7 अवेअरनेस मध्ये राहायला पाहिजे असं सांगितलं होतं. मी कुठलेही एफर्ट न घेता ते 2 पिरॅमिड जेव्हापासून घरात आणलेत ना, तेव्हापासून मला जाणवतंय की मी आपोआप त्या अवेअरनेस मध्ये राहते. म्हणजे मॅडमने म्हटलं ना की त्या मॅडम कुठलीही गोष्ट देतात ना, खरंच त्याच्या मागे त्या ऊर्जा देतात, आपल्याला काहीतरी ब्लेसिंग्स देतात. तर ते ब्लेसिंग्स माझ्यासोबत तेव्हापासून सोबत आहेत. आणि मी तेव्हापासून अजून ग्रो व्हायला लागले. ते अवेअरनेस माझा अजून वाढलाय म्हणजे नाही मी शब्दात सांगू शकत तो. इतका अवेअरनेस आहे. म्हणजे प्रत्येक पाण्याचा थेंब मी भरताना बॉटलमध्ये आणि तो पिताना पण जो अवेअरनेस असायला पाहिजे, या गोष्टी मी आधी ठरवून पण करू शकले नव्हते आणि केल्या नव्हत्या आणि झाल्या नव्हत्या. मेन म्हणजे त्या मी करूनही, प्रयत्न करूनही झाल्या नव्हत्या. आणि हे पिरॅमिड जेव्हापासून माझ्या घरी आले, तेव्हापासून जादू नाही म्हणता येणार त्याला, पण एक दैवी ऊर्जा, दैवी शक्ती माझ्या घरात आली.
आणि त्याचा मी अनुभव घेते. तेव्हा त्या दिवसापासून 21 जुलै पासून मी तो अनुभव माझ्या घरात घेते. आणि आता तर ऊर्जेचं बरंच, आणि त्याच्यानंतर अजून कार्यक्रम माझ्याकडनं सेवा घडायला लागली. कारण हे विहंगमची ऊर्जा माझ्यासोबत आहे, मॅडमची ऊर्जा माझ्यासोबत आहे. आणि त्यामुळे हे बदल व्हायला लागलेत ह्याची जाणीव मला पूर्ण आहे. की तेव्हापासूनच एक म्हणतो ना आपण की स्पीड आलाय माझ्या आयुष्यात आध्यात्मिक प्रवासासाठी. आणि हे झालं जुलैमध्ये मी डॉक्टर नेरुदांचं घेतलं. त्याच्यानंतर ना पीएमसी महाराष्ट्रावरती सेशन खूप वाढले, त्यांच्याकडनंच यायला लागले फोन की घ्या म्हणून. आणि विषयही असे होते की ह्याच्या आधी ते विषय सांगायचे, त्याच्यानंतर ते स्वतःहूनच म्हणजे तुम्हाला जो विषय वाटतोय तो घ्या असं व्हायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग एका ऑगस्टमध्ये एका ऑगस्टमध्ये एका शाळेमध्ये पण ग्रॅटिट्यूड आणि ध्यान शिकवायची संधी मिळाली. त्यांना ते आवडलं, मग त्यांनी पुन्हा त्यांच्या पॅरेंट्ससाठी घेतलं. मग असं करत ती जर्नी अजून वाढली. आणि त्याच वेळी एका आदिवासी हॉस्टेलमध्ये ध्यान घेण्याची संधी मिळाली. पीएमसी चे लोक होते सोबत, पण त्यांनी ती संधी दिली. आणि तिथे जाऊन ध्यान घेतलं गेलं. ते झाल्यानंतर ना असे अपॉर्च्युनिटी येत गेल्या समोरून. म्हणजे मग मला कळालं की माझं जे लाईफ पर्पज काय आहे ना, ते हे आहे. मी जे शोधत होते कित्येक दिवस, इतके वर्ष ध्यान करून, ध्यानात मी इतके वेळा प्रश्न विचारला होता की काय आहे माझं लाईफ पर्पज. आणि हे आपोआप जसं जसं व्हायला लागलं आणि त्यातनं मला आनंद मिळायला लागला, तेव्हा कळलं की लाईफ पर्पज म्हणजे काय आणि काय आहे माझं लाईफ पर्पज. आणि ते झाल्यानंतर ना असंच एक दिवस आपल्या पुण्यामध्ये सिंहगड रोडला डोंजे गाव आहे, तिथं सिद्धराज आश्रम म्हणून आहे. तोही पुन्हा महाअवतार बाबांशी कनेक्टेड किंवा त्यांच्या एनर्जीशी, किंवा आपण म्हणू शक्तिपात दीक्षा वगैरे, हे सगळं दत्त परंपरेचंच आहे. मी जसं सांगितली माझी जर्नी पहिले 14-15 वर्ष श्रीपाद श्री वल्लभांची साधना करण्यात गेली, किंवा दासबोध वगैरे त्याची बैठक 3-3 तास बसून आम्ही ते करायचो. ती बैठक निर्माण झाली. त्याच्यानंतर ना ध्यान मिळालं. ध्यान मिळाल्यानंतर क्रियायोगाची दीक्षा विहंगमला कनेक्ट झाल्यानंतर ना स्पीडअप झाल्या माझ्या आध्यात्मिक गोष्टी. आणि त्याच्यानंतर ह्या आश्रमात जायची संधी मिळाली. आणि तिथं पाऱ्याची पिंड बघायची संधी मला मिळाली. तिथे बसून मी ध्यान केलं. आणि त्याच्यानंतर ना मॅडम नी शक्तिपात दीक्षेबद्दल बऱ्याचदा सांगायच्या, किंवा चित शक्तीचा विलास नावाचं पुस्तक त्याच्याबद्दल पण मॅडम सांगायच्या. तर तेव्हा आतनं फार वाटायचं की म्हणजे ही दीक्षा वेगळी आहे का, म्हणजे काय असेल ह्याच्यात, काय अनुभूती आली असेल मॅडमना, म्हणजे त्या इतक्या काय म्हणतात आतून तन्मयतेनं करतायत सगळ्यांसाठी. आणि नुसतंच करत नाहीत त्या, जितकं काही त्यातून त्रास होतोय त्यातनं पण त्या स्वतःच हील होत आहेत. आणि त्या हील होऊन पुन्हा समोरच्याला म्हणजे काल पण माझ्या ह्याच्यातनं आलं की हुशार विद्यार्थ्याला शिकवणं आणि त्याचा पहिला नंबर येणं सोपं आहे, पण शेवटच्या बेंचवर म्हणा किंवा एकदम शून्यातनं त्याला पहिला नंबर आणणं हे खूप अवघड आहे. ते काम, चॅलेंजिंग काम मॅडम करतात, जे की अवघड आहे खूप. ते कोणालाही म्हणजे सगळ्यांना जमत नाही. खूपच रेअर आणि सिलेक्टेड लोकच ते करू शकतात. ते काम मॅडम करतात. आणि मला वाटतं मीच मॅडमला म्हटलं होतं की मॅडम, तुमच्या ऊर्जेला इथे कोणीच मॅच होत नाही. तुमच्याकडे कसे काय एवढे पेशन्स कसे काय आहेत की तुम्ही एक म्हणजे बोटाला धरून घेऊन जाताय. म्हणजे तेवढे पेशन्स नाही, म्हणजे माझ्याकडे पण नाही आहेत ते, म्हणजे मी मान्य करेन ते. तर त्या तेवढं सगळं करतात. आणि तेव्हा त्या आश्रमाला जाऊन आले. त्या आश्रमाला जाऊन आल्यानंतर पुन्हा मला आता रिसेंटली ऑक्टोबरमध्ये मौन ध्यान एक आश्रम होता, तिथे मौन ध्यानाच्या शिबिराला जायची संधी मिळाली तमिळनाडूमध्ये. आणि तिथे मला मौनाचं महत्त्व खूप कळालं, कारण मी ते स्वतः अनुभवलं. आणि ते अनुभवल्यानंतर आतून असं कुठेतरी वाटत होतं तिथून परत येतानाच की मला, मी तिथे अजून एक्स्ट्राचे 2 दिवस राहिले. आणि तिथेही मी फक्त जस्ट गेले होते ध्यान आणि ते शिबिर अटेंड करायला. आणि पेंटिंगचा विषय निघाला, जे की मी कधीही माझ्या आयुष्यात भिंतीवरती पेंटिंग काढलेले नव्हते, किंवा नाहीत, किंवा विचारही केला नव्हता कधी. मी आवड म्हणून बॉटल पेंटिंग, ग्लास बॉटल पेंटिंग, तेही आत्ता अलीकडे लग्न झाल्यानंतर ना वगैरे करते. ध्यान चालू झाल्यापासून म्हणतो की क्रिएटिव्हिटी जशी वाढते, किंवा स्वादिष्टान चक्र झालं असेल बॅलन्स म्हणून असेल कदाचित, तर ते वाढलं माझं. किंवा घरी काहीतरी आर्टचं काम करायचं, म्हणजे कागद, रंगीबेरंगी कागद घेऊन त्याचं काहीतरी बनवायचं, फुलं वगैरे, आणि घरात डेकोरेशन करायचं, असं मी करायला चालू केलं होतं. आणि त्या आश्रमात गेल्यानंतर म्हणजे मौनामुळं माझं ते क्रिएटिव्हिटी इतकी अजून वाढली की काय माहिती. मी अचानक त्यांना विचारलं, तिथल्या आश्रमातल्या म्हणजे प्रदीप विजय सरांच्या आश्रमात गेले होते. इंटरनॅशनल लेवलचा मौन ध्यानाचा आश्रम आहे तो. तर तिथे त्यांना मी विचारलं की मी इथं भिंतीवर पेंटिंग केलं तर चालेल का. ते म्हणते की हो चालेल, या तुम्ही कधी. म्हणजे मनात आलं आणि विचारलं. आणि त्यांनी त्यांच्या सेशनमध्ये पण ऑनलाईन सांगितलं होतं, हे नंतर कळालं मला. आणि त्यांनी मला तिथं संधी दिली. आणि मी आयुष्यात माझ्या पहिल्यांदा तिथं भिंतीवरती पेंट केलं होतं, एका मोठ्या भिंतीवरती.
आणि बुद्धांचंच पहिलं पेंटिंग केलं होतं मी तिथल्या मर्काबा पिरॅमिडच्या मागे त्या भिंतीवर मी पेंट केलं पहिल्यांदा. त्यांना ते आवडलं, मग मी त्यांचा तिथे दुसरा आपला नॉर्मल पिरॅमिड असतो तशा पिरॅमिडमध्ये आत तिथे थोडं डल होतं, म्हणजे एनर्जी वाटत नव्हती. मग मला वाटलं की तिथे जरा रंगीबेरंगी काहीतरी काढलं तर वाटेल एनर्जी सारखं काहीतरी म्हणून. आणि मी कागदाची पिरॅमिड बनवली होती, अशी माळा बनवली होती आणि ती मी घेऊन गेले होते. माहित नाही, मला आतून वाटत होतं तिथे जाताना की माझ्याकडे जी काही वाचून झालेली पुस्तकं होती तिथे लायब्ररी होती, त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या सेशनमध्ये तुम्ही देऊ शकता म्हणून. कारण ते इंटरनॅशनल लेवलची लायब्ररी पण करतात, कारण तिथे व्हिएतनाम आणि बाहेरच्या कंट्रीमधनं पण लोक येतात. त्यामुळे सगळ्या लँग्वेज मधली पुस्तकं, आध्यात्मिक पुस्तकं सिलेक्टेड ते ठेवणार होते. मग माझ्याकडची जी होती न्यू एनर्जी असेन्शन सारखी पुस्तकं आणि एक डॉल्फिन की अंतर्दृष्टी नावाचं एक पुस्तक होतं. तर ही पुस्तकं मी वाचली होती, तर मला वाटलं होतं की तिथे डोनेट करावी म्हणून मी तिथे जाऊन ती डोनेट करण्यासाठी सोबत घेतली. त्यासोबत मी आर्ट वर्क माझं, म्हणजे मी कागदाची पिरॅमिड बनवून त्याची माळा बनवली होती, तर ती पण सोबत घेऊन गेले होते आणि माझं पेंटिंगचं सामान असंच मी बरोबर घेतलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर मला ते क्रिएटिव्हिटीच्या संधी मिळायला, मी तिथं ते बुक दिले. बुक दिल्यानंतर ना ते हँगिंग करायचं, ते एका पिरॅमिडमध्ये डल वाटत होतं म्हणून तिथे हँगिंग करूया म्हटलं. आणि ते हँगिंग केलं. त्याच्यानंतर मग तो बुद्धांचा पेंट केला. पेंट केल्यानंतर मग मी त्यांना विचारलं दुसऱ्या पिरॅमिडमध्ये पण मी पेंट केलं तर चालेल का. तर त्यांनी म्हणजे अपफ्रंट सांगितलं की पिरॅमिड तुझाच आहे, तुला जे काय करावंसं वाटतं पेंट ते कर. त्यासाठी ते ते ऐकणं सुद्धा माझ्यासाठी जादू होती, की म्हणजे एखादी मोठी व्यक्ती जिथे कोणाची काही ओळख नाही काही नाही आणि ते कसे काय अलाव करतात मला, की किंवा मी प्रोफेशनल हे मी त्यांना सांगितलं होतं. त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही प्रोफेशनल आहे का, म्हणलं नाही मी इथं पहिल्यांदा करते. पण त्यांनी ते बुद्धांचं पेंट बघून म्हटलं की तुम्ही करा दुसऱ्या पिरॅमिडमध्ये, ते तुमचंच आहे, तुम्हाला जे वाटतं ते करा. आणि मी त्या पिरॅमिडमध्ये पेंट केलं भिंतींवरती. आणि तेही खूप सुंदर, म्हणजे मलाच आतनं इतकी म्हणजे ब्लिस म्हणतो ना आपण, आनंदाची एक अत्युच्च पातळी ते काढल्यानंतर ना, म्हणजे मी अखंड एक दिवस सकाळी पहाटेपासून रात्री 8 वाजेपर्यंत मला झोप, कंटाळा किंवा भूक, तहान काहीही भान नव्हतं. आणि पूर्ण अखंड दिवस, कारण मी 2 दिवस एक्सटेंड केलं होतं तिथं राहायचं मला आवडलं म्हणून. आणि त्या एका दिवसात मला ते सगळं करायचं होतं आणि मी ते पेंट केल्यानंतर ती ब्लीस मी अनुभवली क्रिएटिव्हिटीची. काय असते ती ब्लीस. आणि तो अत्यानंद अनुभवल्यानंतर ना मग मला कॉन्फिडन्स आला की क्रिएटिव्हिटी खूप महत्वाची आणि केली पाहिजे आणि मी आता करू शकते. आणि मग तिथून येतानाच वाटेत मला आतून येत होतं, त्या रेल्वेने येत असताना, की मला असंच अजून आपल्या घराजवळ किंवा पुण्याजवळ असं कुठेतरी मौनासाठी असं एक 4-5 दिवस जायचंय. आणि मॅडमनी ते पण, जसं मी म्हटलं शिवसरोदयचं मी वहीत लिहिलं आणि मॅडमनी पुढच्या महिन्यात अनाऊन्स केलं, तसंच हे मी तिथनं आले आणि मॅडमनी अनाऊन्स केलं की आता शिबिर घेणार आहे म्हणून. आणि मॅडमनी तेव्हा पण सांगितलं होतं की मौन हा ठेवणार आहे, म्हणजे नाव पण त्यांनी तसंच दिलं होतं. हा भाग वेगळा की त्याच्यात मौन फार फॉलो नाही झालं, पण ती इच्छा पूर्ण झाली. जेव्हा हायर ऊर्जेत आपण जातो ना तेव्हा अ, इच्छा पूर्ण व्हायला लागतात न बोलता. तर तसं झालं. हे दुसरी गोष्ट होती माझी विहंगम बरोबरची, की मी मनात आणलं आणि माझी पूर्ण झाली. आणि ते शिबिर मॅडमनी अरेंज केलं आणि मग मी शिबिरात गेले आणि तेव्हा मग आलं मॅडमना म्हटलं की पेंटिंग मी असं असं तिथं केलं होतं, आपण इथे करूयात का. मॅडमनी पण मला लगेच म्हटलं की हो करूयात म्हणून. आणि ते केल्यानंतर ना इथलाही आनंद, म्हणजे अजून पण वाटतंय मला तिथं अजून काहीतरी करावं, अजून काहीतरी करावं. म्हणजे यावेळी मी मॅडमना अजून सांगितलं नाही, आत्ताच सांगते मॅडमना मी, कलरफुल कागद वगैरे पण घेऊन येते सोबत, की तिथे काहीतरी असं डेकोरेटिव्ह करायची इच्छा आहे. पेंटिंग तर अजून राहिलेलं जे जॉमेट्रिक शेपचं आहे ते करायचंच आहे, ते करणार आहे. प्लस हे करायचंय मला. आणि रांगोळीचं पण मॅडमना मी फोनवर बोलले होते की रांगोळी काढते म्हणून. आणि मॅडमनी स्वतःहून ग्रुपवर टाकलं की मेहंदी काढू शकत असाल तर. तर आतून आलं की म्हणजे मी खूप काय प्रोफेशनल नाहीये, पण मला काढता येते, मी नॉर्मल तर नक्कीच काढू शकते. तर म्हणून मी नाव पण दिलं. तर हे क्रिएटिव्हिटी विहंगमला कनेक्ट झाल्यापासून अजून जास्ती काय म्हणतात ती उमलायला लागली आतून. तर हा जो काय अनुभव आहे ना, तो जेव्हा आपण स्वतः घेतो तर त्याचं तो सांगूच शकत नाही, मी शब्दात नाही सांगू शकत. तर तो सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटतंय. आणि हे मौन ध्यान करून शिबिर तिकडचं 5 दिवसाचं करून आल्यावर इकडचं करायला मिळालं. आणि या शिबिरामध्ये म्हणजे मी प्रत्येक दिवसाचं जर सांगायला गेले तर मला अजून 1-2 तास कमी पडतील ऍक्च्युली. तर ह्या शिबिरात इतकं इतकं काही घेतलंय मॅडमनी आणि ते ऍडव्हान्स लेवलचं घेतलंय. आणि जेव्हापासून मी या ग्रुपला जॉईन झाले ना, तेव्हापासून मला एक खूप जास्ती जाणवतंय की बाहेर ज्या गोष्टी 1 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर कळतात, त्या आपल्या ग्रुपमध्ये ऍडव्हान्स मध्ये आधीच येतात. आणि ही सोपी गोष्ट नाहीये. हे ऍक्च्युली मॅडमची ऊर्जा जास्ती आहे आणि त्यांचा लाईफ पर्पज खूप ट्रूली आणि 100% करतात. त्यामुळे ती गायडिंग एनर्जी त्यांना इतकी इतकी
मार्गदर्शन व्यवस्थितपणे करते आणि मॅडम पण ती स्वतःमध्ये न ठेवता जेवढं त्यांच्या बाजूनी भरभरून देता येते तेवढं ती देत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पण ती भरपूर येते आणि त्या मॅडमच्या मार्फत आपल्याला सगळ्या गोष्टी ऍडव्हान्समध्ये मिळतात. म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये म्हणेन मी, इंडियातच नव्हे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जितके काही आध्यात्मिक प्लॅटफॉर्म आहेत तिथं सुद्धा ऍडव्हान्स माहिती मिळत नसेल तेवढी ऍडव्हान्स माहिती आपल्या ग्रुपमध्ये मिळते. तर त्याचा फायदा नक्की सगळ्यांनी करून घ्यायला पाहिजे. आणि मॅडम तर बोटाला धरून हे करूया, हे करायचंय, हे करायचंय म्हणून सूचना देऊन स्ट्रिक्टली ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं करून घेतात आपल्याकडनं. आता पण मला प्रश्न असा होता की मॅडमनी मनोगताचं काय टाकलं असेल असं मध्येच, की मनोगत व्यक्त करायचं नाही. तर शक्यतो मॅडम प्लॅनिंग शिवाय करत नाहीत, पण तो मॅडमनी जो डिस्कशन ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकलाय, हा जो काळ आहे महाशिवरात्रीपर्यंतचा, त्याची ऊर्जा तितकी आहे की तुम्ही जितका ग्रॅटिट्यूड व्यक्त कराल ना तितकी तुमची प्रगती इतकी म्हणजे अतिउच्च लेवलला पोहोचणार आहे. याचा फायदा सगळ्यांना व्हावा. मॅडम एवढ्या हेक्टिक शेड्यूलमध्ये आहेत की शिबिराची तयारी करणं सोपी गोष्ट नाहीये, कारण मॅडमचं घर पुण्यात एका टोकाला आहे आणि पिरॅमिड एका टोकाला आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी पण इकडून तिकडं घेऊन जायचं, लक्षात ठेवायचं, नेटवर्क, पुस्तकं, म्हणजे खूप बारीक बारीक पाण्यापासून सगळ्या गोष्टी, प्यायच्या पाण्यापासून सगळ्या गोष्टी बारीक बारीक बघायला लागतात. एवढं हेक्टिक शेड्यूल असून सुद्धा माझ्या डोक्यात असेल की मॅडमनी आत्ता का ठेवलं असेल, शिबिरानंतर ठेवतील ना, किती त्यांना त्रास होत असेल असं आलं. पण म्हटलं नाही, मॅडमचं तळमळ एवढी आहे की हा जो कालावधी आहे ऊर्जेचा त्याचा फायदा सगळ्यांनी करून घ्यावा, सगळ्यांना व्हावा हे त्यांना वाटतंय. मग हे कशामार्फत सगळ्यांकडनं ग्रॅटिट्यूड व्यक्त करता येईल, आता मला माहिती नाही खरोखर मॅडमना असंच वाटतंय का, पण मला जे वाटलं ते मी आता इथं सांगते की त्यांना वाटत असावं की कळत न कळत का असे ना हे आपलं मनोगत व्यक्त करताना तर लोकांकडनं ग्रॅटिट्यूड व्यक्त होईल आणि त्याचा फायदा त्यांना पुढं वाटचाल करायला होईल, म्हणून त्यांनी हे ठेवलं असावं या पिरियडमध्ये, त्यांना इतकं शेड्यूल हेक्टिक असताना सुद्धा. तर ह्या शिबिरामध्ये मला इतकं काय काय मिळालं. आणि म्हणजे मी जेव्हा आले शिबिरातनं तेव्हा मला असं वाटलं की हे अखंड शिबिर फक्त माझ्यासाठी होतं, कारण इतके मिरॅकल्स घडलेत तिथं, इतके मिरॅकल्स म्हणजे पिरॅमिडमध्ये तर ध्यानाचा अनुभव मला खूपच आलाय. म्हणजे मी ते लिहिलंय जवळपास, हे 3 पानं मॅडमनी तिथे पण दिली होती लिहायला. तर कामामुळे तिथल्या सेवेमुळे झाली नाहीत लिहायला मला, म्हणून घरी घेऊन आले होते. तर ते मी घरी येऊन लिहिले होते. तर तिथे पिरॅमिड मधलं ध्यान, त्याचा अनुभव खूप वेगळा होता. ते काय गोलाकार फिरणार जे काही किंवा ट्रान्समध्ये जे काही होतं ते वेगळाच अनुभव होता, तो त्या शिबिराच्या वेळचा आणि इतर वेळी पिरॅमिडमध्ये गेले तेव्हाचा, यामध्ये खूप फरक होता. आणि त्याच्यानंतरनं सिंगिंग बाउलचं मी ध्यान रात्रीचं घेत होते, त्याच्यात पण खूप वेगळे अनुभव मिळाले मला, तेही मी लिहिलंय, मी मॅडमना ते देईन आता. आणि आंब्याच्या झाडाखालचा अनुभव तर इतका अप्रतिम होता की डायरी मी रोज काय करायला पाहिजे हे लिहित होते तिथं. आणि एका दिवशी असं झालं की मी त्या झाडाखाली बसून सकाळी लिहिलं होतं की मला काय काय करायचं आणि काय काय होणार. आणि सेम सेम म्हणजे सेम मी मॅडम सोबत बोलले नव्हते का मॅडम माझ्यासोबत बोलल्या नव्हत्या. इकडचं सगळं आंघोळ वगैरे आवरून मी ती डायरी आंब्याच्या झाडाखाली बसून लिहिली होती आणि त्याच्यानंतर सूर्योपासनेला विहंगमच्या दारात जाऊन आम्ही सूर्योपासना करायचो. आणि त्या तिथे जाऊन सूर्योपासना झाली आणि मॅडमनी ध्यान, त्यांचं पण काही प्लॅनिंग नव्हतं, आणि सूर्योपासना झाल्यावर त्यांनी गायडेड मेडिटेशन सारखं घेतलं सूर्योपासनेला कनेक्टेड, आणि जसं आहे तसा सेम गायडन्स मॅडमनी ध्यानातनं तो दिला. आणि तेव्हा मला अजून असं आश्चर्य वाटलं की कसं शक्य आहे. आता मी जस्ट एक अर्ध्या तासापूर्वी हे वहीत लिहिलंय, मी काही एक शब्दही बोलले नाही, कोणालाच काही त्याच्याबद्दल सांगितलं नाही, आणि मॅडमच्या पण तोंडून हाच गायडन्स कसा काय येऊ शकतोय. आणि मग मी मॅडमना हे दाखवलं माझ्या वहीत, पण मी हे असंच सगळं लिहिलंय की कसं काय होणार आणि हे, आणि तेच तुम्ही सांगितलं. तर एवढे मिरॅकल्स अनुभवलेत मी त्या शिबिरात की मी नाही शब्दात सांगू शकत, की तो एक वेगळा 1 तासाचा एपिसोडच होईल तो अनुभव सांगायचा म्हणजे. आणि तुळशी जवळचं पण मॅडम म्हटलं की तिथे तुम्ही बघा बसून काय वाटतं. तर तिथे मला म्हणजे आपलं चुंबक असतं ना, म्हणजे चुंबक जसं चिकटून राहतं तसं मला ते चिकटून ठेवत होतं तिथे. मग तिथे मला गजरा, म्हणजे मी खूप लहानपणी गजरा केला होता, आणि आपल्या विहंगमच्या इथे फुलं बघितल्यावर मला वाटलं की अरे मला गजरा करायचा, सुईवाला नाही, फक्त दोऱ्याचा असतो तो. आणि तो मी केला आणि तो पण आनंद माझ्यासाठी खूप वेगळा होता. म्हणजे एखादं लहान मूल छोटी जरी गोष्ट करायला मिळाल्यावर त्याला किती छान वाटतं ना, म्हणजे त्याचा आनंद गगनात मावत नाही. तशा पद्धतीने मी तो आनंद तिथं खूप अनुभवलाय पिरॅमिडमध्ये शिबिराच्या वेळी. त्याच्यानंतर मॅडमने सांगितलं होतं की रूम मध्ये बसून, म्हणजे पिरॅमिडमध्ये तर आहेच आहे ऊर्जा, पण रूम मध्ये बसून सुद्धा ऊर्जा अनुभवता येते पिरॅमिडची. आणि तोही अनुभव घेतला, तोही खूप अप्रतिम होता शिबिरातला. आणि मेन म्हणजे
आपल्या विहंगमला जोडल्या गेल्यामुळं सप्टेंबरमध्ये जे पंचतत्व चिकित्सा ज्याच्याबद्दल मला काहीही माहित नव्हतं ते मॅडममुळं मला कळालं. त्यामुळं मी ते शिकले, त्यामुळं मी ती सेवा देऊ शकते आणि त्याचं महत्व, पंचमहाभूतांचं महत्व काय आहे हे मला कळायला मदत झाली या विहंगमच्या प्लॅटफॉर्ममुळे आणि मॅडममुळं. आणि हे पंचतत्व चिकित्सा शिकल्यावर पण मला वाटलं की आपल्याला पण सेवा द्यायला पाहिजे, आपल्याला मिळालं हे असंच नुसतं आपल्यापुरतं ठेवायचं नाही. आणि मॅडम त्यासाठी तर नेहमीच प्रोत्साहन अजूनही देतात. मग मॅडम सोबत एका शिबिरात, सॉरी, कॅम्पमध्ये, गोदरेजचा एक कॅम्प होता सोसायटीमध्ये, तिथं गेले. तिथे मग नाभी सेटिंगचं पण शिकायला मिळालं. आणि म्हणजे त्यांच्या बरोबर आहे ना, तर मला वाटतं की मला खूप डिवाईन लेवलच्या गोष्टी समोर मिळतात मॅडमकडनं, की ज्या कधी मला कुठून मिळणं शक्यताच नाहीये. ते सगळं मला त्यांच्याकडनं मिळायला लागलंय. आणि एक 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 करून ते जसं माळ बनते ना मोत्यांची, तसं त्या माळेमध्ये एक एक मोती मॅडम माझ्या माळेत घालायला लागलेत आणि ती माळ बनवायला लागलेत असं फील व्हायला लागले. म्हणजे अजून ती माळ पूर्ण नाही झाली आहे, चालू आहे प्रोसेसमध्ये. पण ते मोती जे द्यायचं काम आहे ते मॅडम करतात, ते मोती मॅडम कडनं मला मिळतात ती माळ पूर्ण होण्यासाठीच. आणि रूम मध्ये बसून पण ध्यान केलं. त्याच्यानंतर मला हेमांगनची एनर्जी म्हणजे मॅडम तर म्हणतातच कायम हेमांगनची ऊर्जा, कारण तिथून समोर माउंटन्स आहेत जे की आत्ताच्या डिस्कशनच्या ग्रुपवरती टाकलाय तो व्हिडिओ, त्याच्यात आत्ता सांगितलंय माउंटन वगैरे ह्या गोष्टी ह्या मॅडमने आम्हाला तेव्हा करून घेतल्यात. इव्हन मॅडम खूप आधीपासून सांगतायत पण. तर तिथं माउंटन सोबतच तिथल्या तळ्याजवळ जाऊन आलो आम्ही. पुन्हा हेमांगनच्या दारातनं सूर्योपासना केली. आणि हेमांगनच्या बाजूला जे लॉन होतं तिथं ते अल्बाचं झाड जे मला खूप अट्रॅक्ट करत होतं, अजूनही करतं. म्हणजे माझं कनेक्शन अजूनही घरात बसून मी रोज त्याला आठवत असते. परत नक्षत्र झाडांची सेवा, नक्षत्रांबरोबर कसं कम्युनिकेशन करायचं, त्यांना प्रेम कसं द्यायचं, त्यांच्याकडनं प्रेम कसं घ्यायचं आणि त्यातनं होणारे बदल. आणि त्यांना कम्युनिकेट केल्यानंतर मला जो गायडन्स मिळाला मला वैयक्तिक आयुष्यात त्या शिबिरामध्ये, तो तर वेगळाच होता. म्हणजे खरंच ते शिबिर फक्त माझ्यासाठीच होतं असं मला वाटतंय. म्हणजे सगळ्या एक आणि एक आणि एक गोष्ट, म्हणजे जेवणाच्या मेनू पासून, पेंटिंग पासून, गजरा करण्यापासून, सूर्योपासनेपासून, हेमांगनच्या शेजारच्या लॉन मध्ये मी एक दिवस फक्त तो काढा प्यायला बसलेले, तिथला अनुभव सुद्धा माझा. तर एक आणि एक गोष्ट इतकं काय काय भरभरून देत होती तिथं मला. आणि ती अजूनही माझ्यासोबत आहे. ते फिलिंग्स मला अजूनही आहेत. आणि त्या हेमांगनच्या वरांड्यात बसून पण आम्ही खूप सुंदर ध्यान केलं. तर ते पण म्हणजे त्याच्या शब्दात तर मी सांगूच शकत नाही, एवढं मस्त. म्हणजे मला वाटतं की तुम्हाला जेव्हा संधी मिळते ना तेव्हा त्या संधीचा उपयोग करून घ्या. पण ती संधी मिळण्याआधी आपण तेवढ्या पात्रतेचे पण होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला स्वतःला ते एफर्ट दिले पाहिजेत. आणि अशा पद्धतीनं जे काही शिबिर होतं त्यात खूप अनुभव आलेत ऍक्च्युली मला. आणि एक शनिवारच्या दिवशी जे सकाळचं मॅडमनी ध्यान घेतलं तिथं थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. तर त्या दिवशी मला ध्यान करायला ऑनलाईन जमलं नव्हतं, पण मी रूम मध्ये करत होते. आणि तो पूर्ण गायडन्स मॅडमना त्यांच्या ध्यानातनं माझ्यासाठी आला होता की ईशान्येच्या कोपऱ्यात बसून जे काही करायचं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी तेव्हा ध्यानाला नव्हते म्हणून मॅडमनी मला सांगितलं होतं की तुमचं तुम्ही वैयक्तिक जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा बसून, ईशान्य कोपऱ्यात बसून तुम्ही ध्यान करा आणि काय अनुभव येतो सांगा. तर तो अनुभव सांगण्यासाठी अजूनपर्यंत असं व्हायचं की सांगायचंय पण ते नेमकं बोलायच्या वेळी ते विसरून जायचं आणि बाकीचं बोलणं व्हायचं. तर तेव्हा मला असा अनुभव आला होता की मला त्या ध्यानामध्ये त्या दिवशी माझ्यासाठी गायडन्स होता, पण मॅडम मी नव्हते म्हटल्यावर सुजाता मॅडमना सांगितलं होतं. आणि सुजाता मॅडमला तेव्हा तिथे काहीतरी यज्ञ का दिवा असं काहीतरी दिसलं होतं. आणि त्या दिव्याचं का आला दिवा, तर त्या शमीच्या झाडासमोर दिवा लावणं हे सगळं सगळं त्या दिवशी सगळं सगळ्याचा उलगडा झाला. माझ्याशी कनेक्टेड का होतं ते त्याबद्दलच. आणि मग मी जेव्हा नंतर त्या ईशान्य कोपऱ्यात पिरामिडच्या ध्यानाला बसले तेव्हा माझ्या ध्यानात गाय आली होती. आणि गाय आली, मला गाय दिसली, नुसती गायच होती ती. आणि मी विचारते मला गाय दिसतेय. मग मी त्या गाईला विचारते तू का आलीस माझ्या, म्हणजे मला का दिसतेस तू आता ध्यानात, का आलीस माझ्या समोर तू. तर मला फक्त कामधेनू एवढाच शब्द ऐकू आला होता तेव्हा. हे पहिल्या शिबिराचं सांगते मी. आणि आता शिवसर्वोदय भाग 2 साठी जेव्हा आम्ही गेलो पिरामिडमध्ये तेव्हा रॉक्झी मॅडमनी खूपच सुंदर ती कामधेनू भिंतीवर काढलेली आहे. तर हे कनेक्शन जे आहे ना, मेसेजेस. आणि अजून एक गोष्ट सांगेन, शिबिरामध्ये मला हे अनुभवायला आलं की मला आधी पण मेसेजेस मिळायचे ध्यानात असल्यामुळे, पण माझ्या स्वतःवर माझा विश्वास नव्हता. आणि जेव्हा तो एक प्रसंग किंवा दिवस जो घडला की मी आंब्याच्या झाडाखाली बसून ते लिहिलं आणि मॅडमच्या गायडन्स मधनं पण ते मिळालं, तेव्हा मला माझ्यावरती विश्वास निर्माण झाला की माझ्याकडे जे येतंय ते ज्याला मी इग्नोर करते
जी ॲबिलिटी येते किंवा जे मेसेजेस मिळतात जे दुसऱ्यांसाठी असतील किंवा स्वतःसाठी असतील, त्याला मी विश्वास ठेवत नाही आहे त्याच्यावरती की माझं माइंड प्रोजेक्शन असेल असं म्हणून. तर ते माइंड प्रोजेक्शन नाही आहे ह्याचं कन्फर्मेशन मला तिथं दुसऱ्यांदा मिळालं होतं. आणि ते इतकं स्ट्रॉंग लेवलला मिळालं की आता मी असं म्हणूच शकत नाही की मला मिळत नाही म्हणून. आणि तेव्हा पण वाटत होतं की स्वतःवरती मी प्रेम कमी करते. आणि त्यावेळीच मॅडमने मला ते सोल लव्हचं पुस्तक दिलं होतं आणि मॅडम म्हटलं ते तुमच्यासाठी आहे म्हणून. आणि मग ते पुस्तक जेव्हा घ्यायला लागले घेतलं मी सोल लव्हचं, ते तर व्हिज्युअलायझेशन, कम्प्लीट व्हिज्युअलायझेशन होतं. आणि मॅडम म्हणतात तसं टेक्निकल किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असलं की व्हिज्युअलायझेशन चांगलं असतं. कारण कारण त्याच्या मागचं हे आहे की ड्रॉइंग वगैरे जे काही सब्जेक्ट आहेत ते इंजिनिअरिंग मध्ये झालेले असतात, ज्याच्यात ते व्हिज्युअलायझेशन म्हणा किंवा बाकीच्या पण गोष्टी आहेत, त्याच्यामुळे ते व्हिज्युअलायझेशन होतं स्ट्रॉंग. आणि मग ते सोल लवचं पुस्तक पूर्ण व्हिज्युअलायझेशन, मग मॅडमना म्हटलं मॅडम ह्याच्यात बाकीच्या पुस्तकांसारखं घेताच येणार नाहीये, ह्याच्यात सगळं व्हिज्युअलायझेशन आहे. मॅडम म्हटलं तुम्हाला जसं वाटतंय तसं घ्या. आणि म्हणजे तो फ्रीडम पण जो आहे ना मॅडम खूप देतात की क्रिएटिव्हिटी किंवा तुमच्या आतून, म्हणजे मॅडमचं असं नाही की आपल्याला वाटतं खूप स्ट्रिक्ट आहे, पण जिथनं जे बाहेर पडायला पाहिजे ते बाहेर पडण्यासाठीचा वाव पण ते देतात. आणि त्याने म्हटलं घ्या तुम्ही. आणि ते जेव्हा मी घेतलं ना, तर जे प्रेम स्वतःबद्दल आधी असलं पाहिजे ते मला तिथनं खूप शिकायला मिळालं. आणि हार्ट ओपन होणं हे मी अनुभवलं तेव्हापासून. त्या सोल लव्ह पासून ते पुस्तक वाचलं किंवा तो सेशन जेव्हा घेतला तेव्हा मी अनुभवलं पूर्णपणे की आपलं हृदय ब्रह्मांडाचं हृदय, जसं आता आपण मूलाधार चक्रामध्ये आपलं मूलाधार चक्र, पृथ्वीचं मूलाधार चक्र किंवा ब्रह्मांडाचं मूलाधार चक्र अलाइन करतोय, ती अलाइनमेंट, हृदयाच्या चक्राची अलाइनमेंट मी त्या सोल लव्हचा कार्यक्रम घेताना अनुभवली. की माझं हृदय जसं ओपन होतं तसं या ग्रुपमध्ये त्यावेळी जॉईन असलेल्या प्रत्येकाच्या हृदयाबरोबर मी अलाइन होत होते. मॅडमच्या हृदयाबरोबर तर मी अलाइन झालेलेच आहे, हे मला खूप क्षणोक्षणी पदोपदी जाणवत आहे. कारण खूपदा मॅडम पण म्हणतात की मी तुम्हाला फोन करणार होते किंवा मी तुम्हाला मेसेज टाकणार होते आणि तुमचा आला, किंवा असं टेलिपॅथी खूपदा झाली. आणि ते अलाइनमेंट झाली आहे तसं आपल्या ग्रुपमध्ये मी तेव्हा अलाइन झाले होते. आणि हे पृथ्वी आणि हे असेन्शन साठीचं जे काही काम आहे त्याच्यात खरीचा वाटा म्हणू शकते मी, की जो मॅडम मुळे मला मिळाला त्याच्यात सहभाग घ्यायला. तर त्यासाठी मी खूप खूप जास्त कृतज्ञ आहे. खूप खूप ग्रॅटिट्यूड, म्हणजे तो शब्द खूप तोडका म्हणू शकतो, कमी आहे तुम्हाला ग्रॅटिट्यूड देण्यासाठी. आणि ही ऊर्जा जी आहे ती या शब्दांपुढची जी ऊर्जा किंवा जे फिलिंग्स, भावना ज्या आहेत मॅडमच्या, त्या ह्या शब्दांच्या कुठेच पोहोचत नाहीत, इतक्या हायर लेवलच्या आहेत. तर इतकं सगळं भरभरून या विहंगमनं दिलंय. पुस्तकांच्या कार्यक्रमात तर प्रत्येक कार्यक्रमातनं काही ना काहीतरी घेण्यासारखं आहे. ते मी मुद्दाम नाही सांगितलं कारण प्रत्येक जण आता ते सांगणार, फक्त मी माझं पर्सनली हे यासाठी सांगितलं की आधीही मी ह्या सगळ्या गोष्टी करत होते. मी खूप सारे प्लॅटफॉर्म बघितलेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, खूप सारे ध्यानाचे ग्रुप मी अनुभवलेत, तर ध्यान घेऊन पण आणि ध्यान करून पण अजूनही मी बऱ्याच ठिकाणी जात असते. पण आपल्या ग्रुपची एनर्जी, म्हणजे मला सारखं सारखं सांगावं वाटतंय की आपल्या ग्रुपची एनर्जी जी आहे ती नाही, ती खूपच डिवाइन आणि वेगळ्याच लेवलची, हायर लेवलची नाही, हायेस्ट लेवलची ऊर्जा आहे, जी कुठंच नाहीये, कुठंच. इंटरनॅशनल म्हणजे फॉरेनर असलेल्या ग्रुपमध्ये सुद्धा आहे मी, आफ्रिकन असलेल्या ग्रुपमध्ये पण आहे मी, PSSM मध्ये तर करतच आहे. बाकीचे पण ग्रॅटिट्यूड वगैरेचे ग्रुप आहेत किंवा प्लॅटफॉर्म आहेत, किंवा ऑफलाईन पण मी घ्यायला जाते. हायर लेवलची जी लोक असतात, क्लास 1 ऑफिसर वगैरे, कारण म्हटलं जातं ना, किंवा सेलिब्रिटी म्हणतो आपण, जी मोठ्या लेवलची लोक असतात ती भलेही आपल्याला वाटते की ध्यान करत नसतील पण ती ऑलरेडी इव्हॉल्व असतात. तर आजच एक व्हिडिओ पण समोर आला होता. तर ही इव्हॉल्व लोकांमध्ये पण मी बघितलंय. तर आपल्या ग्रुपची जी ऊर्जा आहे ना, मला त्या सगळ्यांपेक्षा हायर वाटते. मी प्रत्येक क्षणाला जेव्हा जेव्हा पहाटेचं ध्यान करते, जेव्हा जेव्हा आपल्या पिरॅमिडमध्ये येते, जेव्हा जेव्हा विहंगम आणि सुदर्शनच्या सानिध्यात फिजिकली येते, तेव्हा तर ती जाणवतेच. पण मी ऍस्ट्रली किंवा असं टेलिपॅथिकली पण जेव्हा जेव्हा कनेक्ट असते ना, किंवा मी आठवते त्या क्षणाला पण जेव्हा जेव्हा ही ऊर्जा जाणवते ना, ती या सगळ्यांपेक्षा हायेस्टच जाणवते मला. तर माहित नाही, माझं काहीतरी कनेक्शन आहे नक्कीच. आणि मॅडम पण म्हणतात की हे आत्ताच्या जन्माचं नाही, या मागच्या जन्मांपासून हे काहीतरी कनेक्शन आहे. तर हे कनेक्शन मी खूप अनुभवते. आणि खरंच अध्यात्मातली प्रगती ही सर्वोच्च लेवलची प्रगती आहे, हे मला या विहंगमला आल्यावर कळालंय. आणि जेव्हा आध्यात्मिक प्रगती होते तेव्हा बाकी कुठल्याच गोष्टीसाठी काहीच एफर्ट करायची गरजच पडत नाही, ते आपोआप होत जातात. तसंच घराचंही झालंय की मागच्या वेळी विहंगमला यायच्या वेळी
ध्यानी मनी नसताना नवरा म्हटला आणि आम्ही बघून आलो. आणि सांगायचं आश्चर्य म्हणजे की फायनान्शियली असं होतं की दोन दोन, आता अडकायचंच नाही मॅट्रिक्स मध्ये, की दोन दोन घरं वगैरे नकोय मला, तर हे विकायचं आणि दुसरं घ्यायचं असं चालू होतं. तर इतक्या फास्ट मध्ये प्रोसेस होते की हे देण्यासाठी अक्षरशः अशी लाईन लागली लोकांची की आम्हाला पाहिजे घर. कारण ऊर्जा आपल्या ध्यानी लोकांच्या घरी ऊर्जा खूप असते. आणि त्या घरात येता क्षणीच म्हणजे भलेही लोक ध्यान जरी करत नसले तरी त्यांना जाणवतं ते, की इथं काहीतरी चांगलं वाटतंय, चांगलं वाटतंय. आणि ऑलरेडी आम्ही जे विकणारे असतात घरं त्यांना विचारलं तर ते म्हणले तुमचा व्ह्यू जो आहे ब्लॉक आहे, व्ह्यू नाही आहे तुमच्या गॅलरीतनं, तर शक्यता कमी आहे लोक येण्याची वगैरे घेण्याची. पण जेव्हा ते आलंय ना घराचं तेव्हापासून मी बघते, चढाओढ म्हणतो ना, म्हणजे आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे अशा टाईपचं लाईन लागते, तशा टाईपचं चालू आहे की घर विकण्यासाठीचं. पण आम्ही आता दुसरं बघायचं तर त्यासाठी पण व्हिज्युअलायझेशनची प्रोसेस वगैरे या सगळ्या गोष्टी मी आधी केल्या होत्या. आता मी सोडून सरेंडर झाले की युनिव्हर्सला जे हवं आहे मला आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असलेलीच वास्तू हवी आहे. मग ज्या मार्फत समाजासाठी सेवा होईल अशी वास्तू मला हवी आहे, एवढंच मी टाकलं इंटेन्शन. बाकी जे काय असेल ते युनिव्हर्स बघेल. तर आपोआप समोरनं गोष्टी येत आहेत, अपॉर्च्युनिटी येत आहेत. मी जे ध्यानी मनी सुद्धा नव्हतं त्या गोष्टी घडत आहेत. तर ते मी मॅडम सोबत वैयक्तिक बोलेनच. तर हे असे मिराकल्स मी माझ्या आयुष्यात खूप खूप अनुभवत आहे. आणि ते फक्त मी मॅडम आणि आपला विहंगम प्लॅटफॉर्म आणि आपलं सुदर्शन पिरॅमिड याच्या ऊर्जेनेच. आणि त्या सुदर्शन पिरॅमिड सोबतच मॅडमने आपल्या स्वतःच्या घरावर पण जो पिरॅमिड त्याचं नाव ठेवायला सांगितलं होतं त्याची तारीखही मी लिहिली आहे माझ्या नोटबुकमध्ये. तर त्या माझ्या पिरॅमिडचं पण नाव मी समृद्धी लिहिलं होतं. आणि ते लिहिलंय तेव्हापासून समृद्धी, सगळ्या बाजूंनी समृद्धी अनुभवते मी. तर या सगळ्यासाठी खूप 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 धन्यवाद मंगल मॅडम तुमचे, की मी नाही ते व्यक्त करू, शब्दात पण व्यक्त नाही करू शकत. आणि जी सेवा विहंगमला म्हणताय तुम्ही किंवा सुदर्शन पिरॅमिडला म्हणताय, ती जी मला मिळाली त्याच्या समोर ती काहीच नाहीये. म्हणजे मी अजून माझे कित्येक जन्म जरी ती सेवा केली तरी तुमच्याकडनं ज्या मिळालेल्या गोष्टी आहेत त्याच्या तुलनेत ती कमीच असेल असं मी म्हणेन. आणि मला शिबिरामुळं जे काही मिळालंय ते ते तर खूप अनमोल आहे माझ्यासाठी. आणि मला ते अजून वाटतंय की माझा जो काही ऊर्जा आहे किंवा लाईफचा पर्पज आहे तो अजून दुसऱ्यांसाठी, म्हणजे तुमच्याकडे बघून मी शिकले देण्याचं महत्व काय आहे. आणि ते देणं किती महत्वाचं आहे ते खरंच म्हणजे मी तुमच्या सानिध्यात आल्यापासून अनुभवते. आणि तो जो काय आनंद आहे तो फक्त मला तुमच्यामुळे मिळालाय. तो खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी तो अनुभव घ्या. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम, खूप खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं अमृता मॅडम. खरंच खूप छान सांगितलं. धन्यवाद तुमचे. मला ऍक्च्युली हेच अपेक्षित आहे की आपली प्रोसेस कशी झाली, आपली जडणघडण कशी झाली. कारण हे जर आपण बघितलं नाही ना तर आपली पुढच्या प्रगती फास्ट होत नाही. आपल्या पुढच्या प्रगती जर फास्ट व्हायच्या असतील तर आपण आत्ता या टप्प्यामध्ये कशामुळे काय घडलं, मी तुम्हाला सारखी सांगते कशामुळे काय घडलं हे सांगा तुम्ही. तर ठीक आहे, कार्यक्रम वाईज सांगितलं पाहिजे असं काही नाही, पण जे एक प्रोसेस तुम्ही सांगितली विहंगमच्या आधी काय होता हे पण सांगणं गरजेचं आहे. मी सांगतेय सगळ्यांना, तुम्ही ही संधी घ्या तुमच्याबद्दल सांगण्याची, की मी आधी काय होते कॉलेज लेवलला म्हणा, जॉबमध्ये, तुमच्या हॉबीज म्हणा, आणि आता कशी बदलत चालली आहे पर्सनॅलिटी. हे फार सिंह लोकं. आता हा कार्यक्रम कसा ठेवला गेला तर त्याच्यात मी हा ठेवलाच नाहीये, तुम्हाला सांगितलं पिरॅमिड कडनं आलं. या प्रतिपदेला काय झालं, मी ठरवलं की आता काही लिहायचं नाहीये, पिरॅमिड जे सांगेल ते आपले संकल्प एक दोन तीन मी लिहून ठेवले होते आधीच. आणि प्रतिपदेच्या दिवशी मी पिरॅमिडला गेले आणि पिरॅमिडला सांगितलं बाबा तू आता तुला काय हवंय ते करून घे. आधीच मी सरेंडर झालीये ईश्वरीय ऊर्जेला, तर तू जे काय सांगशील ते. तर त्यावेळेला तो आलेला संदेश आहे पिरॅमिड कडनं, की सगळ्यांचं वन टू वन असं झूम मिटिंगद्वारे, तसं तर फोनवर मी देतच असते, मीटिंग घेत असते, काउन्सिलिंग करत असते. आता तुमच्या आणि माझ्या पण किती झाल्या, तशा प्रत्येकाच्या होतच असतात. पण पिरॅमिड मधनं आलं झूम मिटिंगद्वारे वन टू वन बोलायचंय. आणि मग हे आल्यावर मी लिहून ठेवलं. आणि मग काय कसं करायचं किंवा काय जसं टाकत गेले आणि जसं व्हायला लागलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की यातून काय साध्य होणार आहे. तर यातून बऱ्याच काही गोष्टी साध्य होणार आहेत, अर्थात संधी घेणाऱ्यांनी. त्यात माझं संकल्प आधी असा होता, मी तुम्हाला तो सांगितलाही होता, की मी आता कॅटेगरायझेशन करणार आहे क्वालिटी वाईज साधकांची, की एक दोन तीन ग्रुप. आता जो एक विहंगम स्पेशल ग्रुप केला त्याला काय क्रायटेरिया लावला, साधारण रेग्युलर कार्यक्रम अटेंड करतात ते, त्याच्यात बरेच नवीन साधकही घातले त्यांची क्वालिटी बघून की बाबा रेग्युलरिटी आहे, सिन्सिअरिटी आहे उठण्याची.
काही जे जुने साधक आहेत ते आता कार्यक्रम करत नाहीत, त्याचंही अटेंड केलं मी, टाकलंय विहंगम स्पेशल मध्ये. पण लक्षात येतंय उगच झालाय तो स्पेशल म्हणणारे, म्हणजे काही लोकांना उगच स्पेशल ग्रुपमध्ये ऍड केलं गेलं, असं झालं. ऍड केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. आणि मग हे नंतर नंतर पिरॅमिडनी जे काही सांगितलं ते माझ्या लक्षात यायला लागलं. आता यातून काही आउटपुट निघणार आहे तुम्हालाही कळणारच आहे. बरेच जण संधी घेत नाही ते पण कळणार आहे, ज्यांनी संधी घेतल्यात त्यांचं पुढं काय होणार आहे तेही कळणार आहे. तर या गोष्टी नंतरच कळत जातात. तर तुम्ही खूप सुंदर प्रोसेस मांडली. पर्टिक्युलरली शिबिरातही बऱ्याच गोष्टी अशा झाल्या, मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं तुम्ही लिहून ठेवा, तुम्ही लिहून ठेवा, कारण ह्याचं सिंथेसिस उहापोह आपल्याला करायचं आहे. कारण तुम्हाला जे वाटतं इथे ऊर्जा खूप आहे, ती आपली कृपा आहे आपल्या गायडिंग ऊर्जेची. आपल्याला गायडिंग ऊर्जा जी येते ना ती खूप श्रेष्ठ पद्धतीची येते. आणि तुम्ही आता सांगताना मला कारण लक्षात आलं की एवढी श्रेष्ठ गायडिंग ऊर्जा काय येते. तर हे जे काही व्हिज्युअलायझेशन आहे म्हणा, किंवा आता तो फ्रिक्वेन्सी ग्राफ आपण जो बघतो, आता फॉरेनर लोकांनी आत्ताशी तो वापरायला सुरुवात केली. भले मी 2 वर्ष पहिल्याच कार्यक्रमाला तो आपला फ्रिक्वेन्सी ग्राफ, व्हायब्रेशन्स, आईन्स्टाईन्स थेअरी, आता तुम्ही बोलताना माझ्या लक्षात आलं हे मी आता नाही केलेलं, 20-25 वर्ष झालं मी करतेय. आणि मग कारण कळलं, अरे मी हे ऑलरेडी इम्प्लिमेंट केलंय माझ्या डिपार्टमेंटसाठी, माझ्या स्टुडंटसाठी, माझ्या टीचर्ससाठी. त्यामुळं मी ते केलंय, दिलंय हे सगळं. त्यामुळं आता ह्याचे रिझल्ट आणि आता जे काही मला येते ते त्या कर्माचं फळच आहे ना. गायडिंग जी ऊर्जा एवढी श्रेष्ठ आहे ती 20-25 वर्ष हे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मी वापरलेली. व्हिज्युअलायझेशन म्हणा, किंवा आपण हे जे काही फिलॉसॉफी म्हणतो की बाबा 2 बोटं, मी अक्षरशः व्हिज्युअल ट्रिपला सुद्धा या इम्प्लिमेंट केलेले आहेत. मुलांचे मेडल्स असू देत, मुलांचे पेपर्स, एका सेमिस्टरला 200-200, 250-250 पेपर पब्लिश व्हायचे मुलांचे सेकंड इयर पासून. हे सगळं केलं मुलांच्या यशासाठी, रिझल्टसाठी, फॉरेन ऍडमिशनसाठी त्यांच्या. तर हे 20 वर्षाचा याला दुसऱ्यांसाठी इम्प्लिमेंटेशनचा जो मी कार्यभाग केला त्याच्यातून, आणि हे कॉलेजच्या पलीकडे होते ना, शिकवण्याच्या पलीकडे होतं, त्यामुळे ही ऊर्जा आपल्याला येते. आणि हेच रहस्य मी परत परत तुम्हाला सांगतेय की तुम्ही पण सांगताय, अमृता मॅडम सांगतायत, अजून काल अर्चना मॅडमनी पण सांगितलं, दुसऱ्यांसाठी आपण जेव्हा करतो, अनुजा मॅडमनी सांगितलं, दुसऱ्यांसाठी आपण केलं की आपले वाढतात, दुसऱ्यांसाठी आपण केलं की आपले वाढतात, रिझल्ट वाढतात, आपल्याला हवं ते आपोआप येतं. आणि तुम्ही जसं म्हणताय की आध्यात्मिक प्रगती सर्वात उच्च आहे, तर मी म्हणते आध्यात्मिक प्रगतीपेक्षाही दुसऱ्यांसाठी करणं उच्च आहे. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी करायला लागतो आध्यात्मिक प्रगती आपोआपच होते. सगळ्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. हे जसं महत्वाचं आहे दुसऱ्यांची सेवा, तसंच माझं कशामुळं काय होतंय हेही समजून घेणं महत्वाचं आहे. की मला हे का करावंसं वाटलं, माझा कुठं चेंज ओव्हर झाला, माझा कुठं समजा पिरॅमिड, आता तुम्ही जे पिरॅमिडचे रिझल्ट लिहिलेत, पिरॅमिड घरात आल्यानंतर काय झालं, तुम्हाला कळलं की इंटेन्शन्स असतात. प्रत्येक गोष्ट मी इंटेन्शननीच करते. शिबिर होऊ देत, नाही तर आपले कार्यक्रम होऊ देत, माझे इंटेन्शन्स पहिले असतात. भले मी त्यासाठी रिझल्ट बघत नाही, भले मी त्यासाठी व्हिज्युअलायझेशन करत नाही. आता कालच एक गोष्ट म्हटली की डॉक्टर दीपाली मॅडमनी तुम्हाला सांगून झालं फोनवर का काय, की मला वाटत होतं मला वेळच नाही झाला, आता दीपाली मॅडमना मेसेज टाकायला वेळ नाही झाला मला. तेवढ्यात मी घरी येऊन बघते तर दीपाली मॅडमचा मेसेजच पडलाय मी आज करत नाही. तुमचंही तसंच, बऱ्याच जणांचं तसं. अनुजा मॅडमचं सांगितलं मी काल डिस्कशन ग्रुपवर, कोणाचाच रिस्पॉन्स येत नव्हता. मला वाटलं चला आता अमृता मॅडम बिझी आहेत, अनुजा मॅडमने सांगते मॅडम जरा लीड करावं. तेवढ्यात अनुजा मॅडमचा पडला न सांगता. तर हे मी सगळ्यांसाठी नाही करू शकत का, करू शकते मी सगळ्यांसाठी, पण हे मी नाही वापरत व्हिज्युअलायझेशन. आणि सगळ्यांचे रिझल्ट यावे, सगळ्यांनी छान करावं, सक्सेस मिळावा, ग्रोथ व्हावं, हे अजिबात मी वापरत नाही. मी इंटेन्शन जरूर पेरते, कारण मी ऊर्जेवर सोडून दिलेलं आहे की तुला जे काय होईल ते होईल, तुला जे वाटतात ते पिरॅमिडला येतील, तुला जे नाही होत ते कॅन्सल. आता काल निलिमा मॅडमचा फोन झाला, दुसऱ्यांदा शिबिर कॅन्सल झाले. म्हटलं मी त्यांना तुम्हाला ऊर्जा अलाव करत नाहीये, संसारातच राहा, कारण तुम्ही त्याला व्हॅल्यू देता. आपल्या बाबतीत असं का होतं, आपल्याला जे हवं ते का मिळत नाही, त्यांना यायचे पिरॅमिडला, शिबिरात यायचे नाही, येणं होत का नाही होत, संसारिक जबाबदाऱ्यांना व्हॅल्यू दिली की संसारिक जबाबदाऱ्या येणारच. मुलगी येऊन बसलीये 10 दिवस झाले, म्हणजे 10 दिवसासाठी आजारी पण पडलीये मुलगी, का आता सकाळीच रिपोर्ट बघितली,
या गोष्टी का होतात, या गोष्टी आपण ओढवतो हे आपल्या लक्षात येत नाही सगळ्यांची. आपण ज्याला व्हॅल्यू देणार तेच होणार. त्यामुळं ज्यांना ऊर्जेला अलाव करायचे ती ऊर्जाच पिरॅमिडला आणणार आहे, नाही त्यांना नाही आणणार. किती तुम्ही ठरवा, हे पण मला माहितीये. तर या तुम्ही ज्या अनुभवल्या की पिरॅमिडनी हे झालं, कदाचित माझे इंटेन्शन मी तेच पेरलं होतं. बाबा तुम्ही मला सारखं नेहमी म्हणायचा मला सोल पर्पज कळत नाही, मला सोल पर्पज कळत नाही. मी कोर्सही लॉन्च केला होता, पल्लवी डेकणे मॅडम पण त्याला लगेच जॉईन करते म्हटल्या होत्या, तुम्ही म्हटलं होता. पण 2-4 जणांसाठी मी कसं घेणार एवढ्या मोठ्या प्रोसेस, हे माझ्या मनात कुठंतरी होतं. आणि आधीचे जे कॉर्डिनेटर आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा मी हेच केलं, बाबा त्यांचं जे काही इच्छा आहेत मनातल्या त्या पूर्ण होऊ देत. त्या दृष्टीने त्यांना 1-to-1 गायडन्स दिला. तसं तुम्हालाही 1-to-1 गायडन्स चालू होतं. त्यामुळे पिरॅमिड देण्यामध्ये मी एकच इंटेन्शन पेरलं, यांना सोल पर्पज कळू देत आणि ते ब्रॉड स्केलवर त्यांचं काम होऊ देत, जे काही असेल ते. त्यामुळे ते फलित व्हायला लागलं. कारण इंटेन्शनच ब्रह्मांडाचं कॉज आहे. ब्रह्मांड सुद्धा काय, आपण काही इंटेन्शननी, एका इंटेन्शननी आपण निर्माण झालो. आणि आता आपणच इंटेन्शन पेरतो की आपल्याला हायर आयामात पृथ्वीला न्यायचं, हे आपलंच इंटेन्शन. त्यामुळे ते आपणच होणार, करणार आहोत. तर इंटेन्शन सगळ्यात काय तुम्ही पेरता हे महत्वाचं आहे. आणि नंतर ऊर्जेवर सोडून द्यायचं की बाबा मग काय, ऊर्जेला इच्छा असेल ते करते. आता ऊर्जाच हे सगळं आपल्याला करून घेतेय. ते खूप सुंदर तुम्ही मांडलं, हेच मांडण्याची गरज आहे. कारण आपण पुस्तक बघितलं द सेलेस्टाईन प्रोफेसी, त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे त्यांनी. आणि हे होणं फार गरजेचं आहे. म्हणून हा एक मनोगत आहे ना, हा प्लॅटफॉर्म अशा पद्धतीने वापरायला हवा होता. पण तेवढं वर्क कोणी करत नाहीये. पण तुम्ही छान प्रोसेस केली, ती सगळ्यांनी अजून उरलेल्यांनी करावी. आणि माझं माझं कशामुळे काय जुलै झालं की पासून जरूर खूप लिहावं. स्पीड हा झालं. बोला, बोला काय म्हणताय. जुलै पासून माझं खूप स्पीड झालंय यामध्ये. हम्म. म्हणजे सेवा देणं वगैरे आहे ना, जुलै सेवा पासून दिली खूप की फास्ट स्पीड सगळं. येतो आणि तुम्ही, मी जे हो. काही सांगते ते तुम्ही करताय पुरेपूर. शिबिरात जे मी हम्म. सांगितलं होतं ते तुम्ही लिहिलंय. अजून खूप हो. डेप्थ मध्ये लिहिण्याची गरज आहे. आणि त्या भयंकर म्हणजे महान गोष्टी घडलेल्या आहेत. जसं आता तुम्ही सांगितलं, आताशी ग्रुपवर डिस्कशनला तो व्हिडिओ पडलाय. पण आपण त्याच्या आधीपासूनच मी हे सगळं सांगते. हे ऊर्जाच तर माझ्यात इम्बाईब करतेय ना. तर हे जे शिबिरात घडलं ते अजून खूप अमेझिंग आहे. आणि मलाही कुठंतरी असं फॉरेनची ऑथरची पुस्तकं मी आता चालतीये ना, वाचन तर होतच नाही, तेव्हा मला असं वाटतं अरे आपल्याकडे ते ह्याच्यापेक्षा उच्च दर्जाचं घडतंय. रिझल्ट हो. आहेत, आपण म्हणजे प्रॅक्टिकल आहे आपल्याकडे, त्यांच्याकडे तर प्रॅक्टिकल काही नाही. जस्ट थेरॉटिकल आत्ता ते मॅडम सांगतायत. शिबिर आत्ता थेरॉटिकल 3 दिवसाचं सांगतायत. हो, आत्ता 3 दिवसाचं करून आले, त्याच्याबद्दल पण सांगेन थोडं मी. हा उद्या सांगा तुम्ही आता. आधी 2 दिवस घ्या. सेवेत. उद्या तुम्ही ठीक आहे. काय केली सेवा ते सांगा, आणि परवा कार्यक्रमातलं सांगा. चालेल. म्हणजे थँक्यू. चक्राबद्दल सांगा. असं सकाळीच चालेल. बोला आता, कारण उशीर पण झालाय. तर हो. या गोष्टी तुम्ही छान सांगितल्या. आता ह्याच्यामध्ये दासबोध तुम्ही जे सांगितलं ना, ते आता तुम्ही घ्या दासबोध वाचायला कार्यक्रम हो. म्हणून. त्यातलं आपल्या घेते. रिलेटेड वगैरे जे काही आहे तिथे सुद्धा आपल्याला कळेल हे सगळं आपलं चालूच आहे. तर तेवढ्या त्या नक्की. गोष्टी तुम्ही घ्या. मागं पण मी तुम्हाला बोलले, आता मला आले दासबोधाचं, तुम्ही पुन्हा कराव्यात. आणि हो. ते एक हे करावं. तर हा तुम्ही म्हटलं मूल हरवते आई सापडते, ऊर्जा तसे कनेक्शन असते. हे लक्षात एक घ्यायचं की आपण पहिली प्रोसेस, माझी कशाने काय गोष्ट घडली हे समजून घेणं. हे समजलं की हायर ऊर्जा आली. पहिलं ते समजून घेणं, मग त्याला ग्रॅटिट्यूड देणं. आणि ग्रॅटिट्यूड देऊन झालं की हायर ऊर्जा येते. आणि ही जर गोष्ट झाली ना, समजून घेतलं ना, माझं याच्यामुळे झालं, या तारखेला झालं, मी हे केल्यामुळे झालं, मग ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं. आता काय होतं चमत्कार, मग आपली लेव्हल वाढली की तशी लोक आपल्या जवळपास येतात. आपण समजून घेतलंय, आपल्याला ग्रॅटिट्यूड दिले, मग या लेवलची माणसं येणार, इव्हेंट येणार, वस्तू येणार, सगळं काही आपल्याला. आणि आता हे जे तुम्ही म्हणता, आता मनोगत का आलं हे आपल्या जवळ, पिरॅमिडनी काय सांगितलं. पिरॅमिड म्हणजे शेवटी ब्रह्मांडीय ऊर्जा ना, त्याला कनेक्शन होतं ना, ते करून घेतं ना आपल्याकडनं. मग हे सगळं आपोआप व्हायला लागतं, हायर हायर हायर. माझ्याही जीवनात अशा गोष्टी झाल्या, मी समजून घेतल्या. फ्लॅशबॅक बघणं फार गरजेचं आहे. जसं आपण मागं वळून बघायला लागतो तसं खूप पुढं फटाफट जातं. म्हणून या प्रोसेस करण्यासाठी आता सॅटर्डे संडे दिलेला आहे. तर तो किती युटिलाइज करायचा हे सगळ्यांनी बघावं. म्हणून मग हे तुमची ऊर्जा बदलली, तुम्ही समजून घेतलं की तुम्हाला हायर ऊर्जा मिळणारच. राच जे काही तुम्ही बोललात ते अतिशय सुंदर आहे.
अजूनही तुम्ही वाचायला घ्या सगळ्यांनी, मला सांगायचंय. आपल्याला घेणं जमत नाही, करायचंय काय काय, त्याची गरज आहे. अजूनही पुढं घ्यायची गरज आहे. तर वेबसाईटवर आणि त्या युएसएच्या टीमनी किती कौतुक केलं होतं आपलं. त्यांनी एक्झॅक्टली हेच म्हटलं, आम्ही तर नुसतं कनेक्ट करतोय, आम्ही तर नुसतं लिहितोय, पण तुम्ही पिरॅमिडही बांधलंय, तुम्ही इम्प्लिमेंटही करताय. आणि मागून मागून त्यांनी ते व्हिडिओ युट्यूब आपलं आता त्यांना मराठीत काय करणार आहे ना, पण त्यांनी मग वेबसाईटचे डिटेल्स सगळं मागून घेतलं. आणि हे फार छान आपल्याकडं घडतंय. आणि आपल्याला करायचं आहे. आता डिपेंडन्सी नको, हे फार महत्वाचं आहे. आजच एक सकाळी मॅडमचा मेसेज, काल पण ओमकार ध्यानावर, ओमकार ध्यान घ्या कोणीतरी, नीता मॅडम गेल्यात शेगावला. मी त्यांना म्हटलं डिपेंडन्सी नको, ध्यानाची सुद्धा डिपेंडन्सी ठेवली तर आपण म्हणजे अपंगच होतो ना. मी ध्यान नाही केलं, मला नाही छान आज वाटत. तसं चक्रा ध्यानला, देवी ध्यानाला लोक ऍडिक्ट झालेत. मग देवी ध्यान नाही केलं, लगेच फरक दिसतो. चक्रा ध्यान नाही केलं, लगेच फरक दिसतो. ओंकार ध्यान नाही केलं, लगेच फरक दिसतो. हे ऍडिक्शन नाही झालं पाहिजे. मग एवढं त्यांनीच घेतलं पाहिजे, कार्यक्रमातच झालं पाहिजे, मग तुम्ही काय शिकता इतके दिवस? बरं युट्यूबवर आहे ना, त्याचं पण तुम्ही करा. ऍडिक्शन नकोच आहे मला असं वाटतं. आणि मग जसं गोळ्या मी म्हणते ना, आंघोळीची गोळी, जीवनसत्वाची गोळी, तशी ध्यानाची गोळी घ्यायला जरूर शिका. मी हे इम्प्लिमेंट करते. समजा कधी ध्यान झालं नाही ना, मी बसते 2 मिनिट, अरे वा सुंदर ध्यान झालं. आणि ध्यानात आपण जे जे काय करतो ते एकदम भरारी भरारी पक्षी उडतो, की समजा इथून त्या डोंगरावर जायचंय, मग मी बसते, उडून घेते, सगळं फील करते. तर हे करायला शिका. ध्यानाची सुद्धा गोळी घ्यायला शिकली पाहिजे. तर हे मी काय काय पॉइंट तुमचे लिहिले. तर खरंच तुम्ही छान बोललात की डिपेंडन्सी नको, म्हणून तुम्ही पण केलं. आधीच लिहून ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जसं पिरॅमिडचं तुम्ही सांगितलं, शिवसरोदय शास्त्र पिरॅमिड मध्येच व्हावं, हे जर तुम्ही संकल्प सुद्धा आधीच तर लिहिणं गरजेचंच आहे, प्रोसेस मॅच करणं गरजेचं आहे, पण पुढचंही लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही लिहिलं पिरॅमिड मध्ये व्हावं शिवसरोदय, म्हणून माझं लगेच आलं. हे एवढंच नाही, दीक्षेचं सुद्धा मी जे बोलली आहे ना, आपल्या गुरु संप्रदायातील दीक्षा, ते सुद्धा तुमच्यासाठीच आलं. तुम्हाला आठवत असेल, सुजाता मॅडमनी ते घेतलं वाचायला, आपलं दत्तगुरूंचं. आणि ते पुस्तक सुद्धा त्यांनी मला भेट दिलेलं. मी वाचत नव्हते. शेवटी ते मी मॅडम कडनं आलं, सुजाता मॅडम कडनंच आलं, की मी घेऊ का वाचायला. मग मी ओळखलं. मला खूप वाटत होतं धार्मिक आहे, धार्मिक आहे. मग तरी मी एक विचार केला, नाही मॅडम कडनं आले, हे सारखं माझ्या पुढे येते, ते पण मला 3दा विचारतात वाचलंय का, नाही काहीतरी प्रयोजन आहे, घेऊन टाका म्हटलं मॅडमला. आणि घेतल्यावर किती सुंदर गोष्टी घडल्या. म्हणजे आपल्यालाच कळलं, मला तरी कुठं माहिती होतं त्यात हे सगळं. शारदा मॅडम म्हणायचे, अहो तुम्ही काय बोलता, दत्तचरित्रामृतात आहे, याच्यात आहे. मग ते एक कळलं आपल्याला. पण त्या दिवशी 15 तारखेला जसं ते सुरू झालं, तसं इथेच होते मी. इथनं भराभरा संदेश आले, की जसं ती जागा आली. आणि दीक्षेचं यावं. आता दीक्षेचं मी कशाला बोलले असते इतके दिवस, पण आलं, त्या ऊर्जेने आलं, बोल बाई तू बोल दीक्षेचं, तेव्हाही लक्षात येतो हे तुमच्यासाठी येते. म्हणजे काय काही चेहरे दिसले ना मला तिथे, त्यात अमृता मॅडमचाही चेहरा दिसला, अजून 3-4 चेहरे दिसले. मग माझ्या लक्षात आलं. मग मी तर म्हटलं, बाई मॅडमनी तर ते ह्याची दीक्षा घेतली, काय म्हणायचं, क्रियायोगाची. आणि तुम्ही म्हणायचा क्रियायोगाची दीक्षा, पल्लवी विडेकणे मॅडम म्हणायच्या. त्यावेळेला मी किती बोलले, नूतन मॅडम सुद्धा भारावल्या होत्या. आणि मग क्रियायोग लोकांच्या डोक्यात सुरू झालं होतं. मग मी बोलले, नाही तुम्ही काही दीक्षा घेतलं तर हे सगळं होणार आहे का? 1 तास कोण देणार आहे? किती अवघड आहे. मी क्रियायोगाचं बघतीये, लोक 98% तर करतच नाहीत काही. मग हे सुद्धा मी बोलले. आता तिथे मला ज्या वेळेला तुमचं आणि 3-4 जणांचं एक इन्स्टिंक्ट येतात, ह्यांच्यासाठी मी हे बोलली जातीये दीक्षेचं, मला कळतं मी कोणासाठी काय बोलते. त्यावेळेला लक्षात आलं, तुम्ही तर घेतली, तुम्हाला कसं काय असेल. पण ज्या वेळेला लगेचच त्याच दिवशी 2-3 लोकांनी मला वह्यांचे शॉट टाकले संकल्पाचे. तुम्ही टाकला, अजून 2-3 सुलक्षणा मॅडमने टाकलं, बघा हे संकल्प तुम्ही तेच बोलताय बघा. हे म्हणजे 2-4 गोष्टींबद्दल असं झालं. आणि मग माझ्या लक्षात आलं, तुमचं ते कनेक्शन लहानपणीचं तुम्ही सांगितलेलं. मग माझ्या लक्षात आलं, अरे आपल्याला जे चेहरे येत आहेत, आपल्याला ते त्याला वर्थ मिनिंग आहे, बरोबर आहे, हे एक लक्षात येतं. आता किती जण दीक्षेत पुढे गेले. काही लोकांनी मॅडम दीक्षा घेतल्यात, मी तुम्हाला नाव पण नाही सांगितलं, अमृता मॅडम. त्या लोकांनी मला कळवलं सुद्धा नाही. मीच सांगतेय, मीच रेफरन्स देते, लोक दीक्षाही घेतात पण मला सांगतही नाही.
व्हाईल अमृता मॅडम जायच्या आधीच की तुम्ही पहिले गुरु, मग आता दुसरे गुरु. किती फरक असतो बघा ना, लक्षात घ्या ना. ह्या गोष्टींना जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड राहत नाही ना तुमच्या सोर्सला, त्यावेळेला आयुष्यात कधी पुढे जाऊ शकणार नाही. हे जे कॉर्डिनेटर्स लोक आहेत ना, सगळे दगे फटके देऊन गेलेले, कधीच आयुष्यात पुढे जाणार नाही. का तर ग्रॅटिट्यूड सोर्सला देणं फार गरजेचं आहे. मी अजूनही म्हणजे सोर्सला ग्रॅटिट्यूड देत असते, भले तुम्ही एकमेकांशी बोलू नका. दीक्षाही घेऊन आल्यानंतर जेव्हा काही चर्चा होते त्याला मी पण घेतली दीक्षा, हे बरोबर नाहीये, लक्षात घ्या. अजिबात बरोबर नाहीये. तर या गोष्टी आहेत, त्याच्यातून किती पुढे गेलेत यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करावं. ज्या लोकांच्या मनात दीक्षा घ्यायच्या होत्या, उगाच सटरफटर लोकांनी सांगितलं, ज्ञान पाजळलं, गुरु आपल्याकडे आला पाहिजे, आणि त्या लोकांची प्रगती तोडली या लोकांनी. आणि ह्या लोकांनी ज्यांचं ऐकलं ना, गुरु आपल्याकडे आला पाहिजे, कशाला दीक्षा घ्यावी, या लोकांसाठी सुद्धा मी आज बोलतेय. स्वतःची बुद्धी शाबूत ठेवली पाहिजे ना आपण. आपल्याला कोण काय फीड करतंय, कोणत्या लेव्हलचा आहे तो, त्याला ज्ञान आहे का, कोण मार्गदर्शन करते, आपलं सगळं जीवन मागं पडतं, आपलं सगळं प्रगती खुंटते या लोकांच्या ऐकण्याने. नेहमी आपण आपल्या स्वतःच्या इन्स्टिंक्टला महत्व दिलं पाहिजे. एक ध्यान बसा, स्वस्त शांत, आणि विचारा ना, मी दीक्षा घेऊ का, काय येते बघा ना. दीक्षेची गरज आहे असं नाही मला म्हणायचं, पण दुसऱ्यांचं ऐकू नका. आणि इथे प्रॉब्लेम येऊन तुम्ही ब्रेक करता, कार्यक्रम ब्रेक करता, डिस्कनेक्ट होता दुसऱ्यांचं ऐकून. हे करू नका. स्वतःची बुद्धी शाबूत ठेवा. तर हे मला तुम्ही शिवसरोदय जे म्हटलं, ते शिवसरोदयच्या पिरामिड मध्ये सुद्धा तसंच झालं ना ते, की तुम्ही आधी पण बोलला होता आणि मला पण येतं. शेवटी ऊर्जा ही आपल्या ग्रुपची ऊर्जा आहे, ग्रुपसाठी ती येते. त्यामुळं सगळ्या आपल्या या गायडिंग ऊर्जेला ग्रुपचंही महत्व आहे. तर आता आपल्याला जे ग्रुप मधनं तुम्ही म्हणताय की आंब्याच्या झाडाखाली सेम आलं किंवा काही होतं, तर हे कसं असतं, हे वननेस अनुभवायचंय ना आपल्याला. कारण आता आपला अजेंडा काय आहे वननेसचा. आपण नुसतं वननेस 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 म्हणून उपयोग नाही. खरा वननेस काय आहे, तर अमृता मॅडमने जे आलं आंब्याच्या झाडाखाली, तेच मी लगेच 5 मिनिटात बोलले. तर हा वननेस आहे. कारण एकाची इच्छा तीच सगळ्यांची इच्छा आहे. म्हणून एक जेव्हा काही कार्य करतोय, ते सगळ्या आपल्या प्लॅनेटसाठी घडतंय, ह्याला आपण आधी ऍक्सेप्ट करूयात. म्हणजे क्षुल्लक आपण एक साधं काम जरी केलं ना, ध्यानातून जे आपण काही इच्छा करतो, ते सुद्धा अमूल्य आहे, आणि यामुळेच वननेस अनुभवत अनुभवत जाणार आहे. पण हे तुम्ही जे जाणलं, लिहिलं, त्याला ग्रॅटिट्यूड दिलं, म्हणजे तुम्ही वननेस सुद्धा अनुभवला, की बाबा माझ्या मनात येते मॅडम बोलतायत, किंवा मॅडमच्या मनात येते आपल्याकडनं होतंय. म्हणजे आपण वननेस कडे चाललोय, आणि हे वननेस कडे आपण चाललोय हे पण समजून घेऊन ग्रॅटिट्यूड दिलं, तर खरोखर वननेस आपल्याला भराभर कळणार आहे. आणि फिफ्थ डायमेन्शन मध्ये हे लोक जास्त लवकर पोहोचणार आहेत, जे पोहोचलेले नाहीत ते. पृथ्वी गेलेली आहे केव्हाच 5व्या आयामामध्ये. इथेच या कॉन्शियसनेस मध्येच लोक खूप ब्लीस मध्ये राहत आहेत. आणि जे सांसारिक प्रापंचिक अडीअडचणी आहेत, ते येतील की नाही वरती माहिती नाहीये. जेव्हा ते प्रापंचिक सोडतील, म्हणजे फिजिकल लेअर सोडतील, जेव्हा ते ऊर्जामय लेअर सोडतील, जेव्हा मनोमय बुद्धिमय जे काही सांगते पार करा पार करा सोडतील, त्याच वेळेला या 5व्या आयामात येणार. नाही तर 5वा आयाम कसा येणार, 5वा काय स्तर आहे बघा. मग हे 5 म्हणजे विशुद्धी नाही का? मग बोलणं हे नाही का या चक्राचं, इथून जायचंय का नाही, पार व्हायचंय की नाही, मग बोललं नाही पाहिजे की नाही, कम्युनिकेशन एक्सप्रेस नको का करायला? अजूनही घाबरून बसलेत, कोणी जॉईन नाही झालेले. हे तुमचं इथलं ब्लॉकेज आहे, तुम्ही त्याला अजून ब्लॉक करताय, अजून ब्लॉक करताय. या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. चला, धन्यवाद अमृता मॅडम, खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू.